जय श्री कृष्ण उद्धार निज जन मानस चकोर चंद्रा ब्रह्मानंद ज्ञान समुद्रा मायातीत अनंत हे अनंत आहे मायातीतात आणि सर्व असणारा जी काही ब्रह्मानंद असणाऱ्या आणि मायेच्या वेगळा असणाऱ्या परमेश्वरा जय वावरद नंद कंदा प्रेमळ भक्त चाचका जलदा पूर्ण नंद पूर्ण सकला भेद भेदातीत तो अभेद भेदा आणि पूर्ण ब्रह्मानंद असणारा पूर्ण परब्रह्म असणाऱ्या भगवंता तुला माझा नमस्कार असो। जय जय माया विपिन दन मधु कैट बारे मुरमर्दना धर्म पालक सद्गुण वर्धना सचिदानंदा परेशा मधु कैट राक्षसांचा वध करणाऱ्या आणि या असणाऱ्या मायेच्या वेगळा असणारा असा असणारा निर्गुण निराकार ब्रह्म साक्षात ब्रह्म असणाऱ्या भगवंता जय जय कमळ नाभा कमळ पन्नक्षा मनमोहन निर्विकल्प वृक्षा माया चक्र चाळका सर्व साक्षा आणि मनमोहन सर्वांचं मनमोहन करणाऱ्या ह्या सर्व ब्रह्मांडाचं चक्र असणारा आणि सर्व चालन करता असणारा असा असणारा भगवंता तुला माझा नमस्कार असो। षड गौणाक्षर संपन्न यशस्वी कीर्ती आवधारी विज्ञाना जयारी षडव वर्ग मद भंजना निरंजना निरपातिका आणि अशा रीतीने शत्रूचं मर्दन करणाऱ्या आणि षडगुण ऐश्वर्य असणाऱ्या भगवंत यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य अशा गुणाने युक्त असणाऱ्या भगवंता तुला नमस्कार असो। हरे अनंत शाही अनंता पुढे बोले हरी विजय ग्रंथा तुझी लीला जगन्नाथा तुझी बोले सर्व हे अनंत आहे शेषशाही आणि तूच आता हरिविजय ग्रंथाचं या ठिकाणी मला बोलवण्यासाठी या ठिकाणी तुझी कृपा व्हावी। हे सर्या देव निरूपण गोकुळी गेला मनमोहन वसुदेवाशी आडवे विघ्न माया जाळ पयाले आणि अशा रीतीने तिसऱ्या अध्यायामध्ये रात्रचं अनुसंधान असं आहे की तिसऱ्या अध्यायामध्ये माया या ठिकाणी आली आणि मायेतून असणार स्वतः बाजूला जाऊन कृष्ण असणारा गोकुळामध्ये त्या ठिकाणी नेला जन्मला अशा रीतीनं जे काय आपण ऐकलेलं आहे। धारिता स्वरूपानुसंधान आडवे येत माया विघ्न तैसा हरी उदार येऊन वसुदेव बांधिला मायेने आणि अशा रीतीनं की ब्रह्माची प्राप्ती होत असताना भगवंताची प्राप्ती होत असताना माया त्या ठिकाणी आडवी येते आणि अशाच प्रमाणे या ठिकाणी वसुदेवालाही अनेक प्रकारचं विघ्न आलं ते मायेचं कार्य असतं आणि माया म्हणजे काही आगळी वेगळी नसते तर माया ब्रह्म आणि माया माणसाची प्रकृती आणि त्याची छाया सावली जशाप्रमाणे की आपण इलेक्ट्रिक एनर्जी असते आणि हे असणार त्या इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये या ठिकाणी लागत असताना जी काही करंट असतो आणि त्या करंटामध्ये त्याला असणारी अर्थिंग असते न्यूट्रॉन त्या अर्थिंग मिळाल्याशिवाय ते बल्ब लागू शकत नाही तशाप्रमाणे ब्रह्म आणि माया आणि यामुळं असणार या चराचराची उत्पत्ती असणार ब्रह्मापासून आणि मायेचा आधार घेऊन त्या ठिकाणी होत असते आणि माया असणारी भगवंतापर्यंत जाऊ देत नाही आणि असे जे काही मायेचं कार्य असतं आणि ते आपण रात्रच्या अध्यायामध्ये आपण रात्री ऐकलेलं आहोत। साधक ज स्वरूप प्राप्त होता तव सिद्धी पुढे आडवी येता सिद्धी संगे परमार्थ सर्व साधका ज स्वरूप प्राप्त होता तव सिद्धी पुढे आडवी येता सिद्धी संगे परमार्थ सर्व जातो अतिचा आणि अशा रीतीने अष्टमहासिद्धी वळंगतीद्वारे नवजाती दुरी दौडिता ब्रह्माची प्राप्ती होत असताना त्या ठिकाणी थोडं थोडं आपल्याला आमिष दाखवलं जातं हे मायेचं कार्य आहे। रिद्धी सिद्धी अष्टमहासिद्धी त्या ठिकाणी आडवे येत असतात
अनिमा, गरिमा, लगिमा अशा प्रकारच्या अनेक सिद्धी आहेत. 84 प्रकारच्या सिद्धी आहेत. 8 मुख्य सिद्धी आहेत. कुणाला वाचा सिद्धी असते, बोललेलं खरं होणं, किंवा काही काही महात्म्य असणारी या विहिरीमध्ये उडी टाकतात आणि दुसऱ्या विहिरीमध्ये निघतात. हा सिद्धीचा प्रकार आहे. अनेक प्रकारच्या सिद्धी असतात आणि माणूस त्या सिद्धी म्हणून साधू संत म्हणतात, सिद्धी लावी पिशे तया कोण पुशे नेले राजवंशे पाणी काही. त्या सिद्धीच्या आडवं किंवा सिद्धीच्या माग साधू संत महात्मे जात नाहीत आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्माची प्राप्ती होत असताना आडव्या असणाऱ्या रिद्धी सिद्धी या ठिकाणी पाठीमागे येत असतात. म्हणून साधू संतांनी रिद्धी सिद्धीच्या पाठीमागे कधीही जाऊ नये अशा प्रकारचं. सिद्धी पाठी जो लागला तो दिवसाची चोरी नागविला, आत्मप्राप्ती तयाला कल्पांती नव्हेचे. आणि अशा रीतीने हे मायेचं कार्य आहे. ब्रह्मापर्यंत माया जाऊ देत नाही. चतुर्ष आणि अविवेकी असणारे काय करतात तर सिद्धीच्या पाठीमागे लागत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी किंवा लौकिक अर्थ जो असतो किंवा प्रौढी आहे ही एक थोडासा प्रकार आहे. म्हणून नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण त्याची सुखी अशा प्रकारचं मोठेपणा मान लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा अशा प्रकारे साधू संत महात्मे विद्वान असतात. ब्रह्मदेवासारखे वाचस्पती सारखे वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे परी वेडी या माझी गडे महिमे भेने अशा प्रमाणे त्या ठिकाणी लौकिकापासून अष्टमहासिद्धीपासून त्या ठिकाणी साधक दैवाची बापाची पायी वाहिले मायेने बेडी ठोकेले माईक जीव सकाळी मुक्त कैशी होते पे. आणि अशा रीती देवादी देव परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला आला त्याच्या पायामध्ये बेडी गाठली आणि हे सर्व मायेचं कार्य आहे. आणि माया असणारी ही दुर्धर असणारी हरीची माया आहे, लाघवी माया आहे. माया असणारी खोटी आहे परंतु ते खरं वाटतं आणि त्या माणसाची फसगत होते. जशाप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हरणाची फसगत मृगजाळ त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये दिसतं आणि ते हरिण असणारा उगाच भ्रमित फिरतं पाणी पाणी, पण ते पाणी नसून ते मृगजाळ आहे. त्या मृगजाळाप्रमाणे हे माया आहे. आणि संसार देखील तसंच आहे. तो खरा वाटतो, सत्य वाटतो, पण तो सत्य नाही, खरा नाही, सर्व खोटा असणारा संसार आहे. आयशी दुर्धर हरीची माया ती सकंस गेला तवाया तवा ते गेली निष्ठोनिया न येते आया सुरासुरांच्या. आणि अशा रीतीनं त्या मायेला आपटण्यासाठी कंस गेला, गरगर फिरवली शिळेवर आणि अवकाशामध्ये ती माया आहे, ती लाघवी माया आहे, हरीची माया आहे ती. आणि ती माया निष्ठून गेली. आणि ही आपण ही कथा रात्री ऐकलेली आहे. ब्रह्मदिका पडली माया अटक ते कंस काय मशका लागला कंसाशी परमदाक निशे दिवस विसरे ना. ब्रह्मादी जी काही चतुरानन आहे, सृष्टीचा कारागीर आहे, तोही मायेमध्ये फसला गेला. त्याची अभिलाषा कामातूर झाला, तिची इच्छा असणारी स्वतःच्या मुलीवर वासना केली. म्हणून सर्व दैवताची मंदिर आहेत परंतु देवादिदेव चतुरानंद ब्रह्मदेव आहे त्याचं मंदिर कुठेही नाही. कारण हे कारण विनाशाला कारण असतं. मायेत तो अडकला फसला. म्हणून मायेपासून साधकाने वेगळं व्हायला पाहिजे. अशा प्रकारे परविया नारी रुक्माबाई समान मानून या आहे का नाही. तुकोबराय म्हणतात की परविया नारी माऊली समान गेले ते मानून ठाईची या जाई तू माते न करी साया साम्य विष्णुदास तैसे नव्हे. ही माया आहे. ह्या मायेला पार करण्यासाठी विवेकानंच पार केलं पाहिजे, ज्ञानानंच पार केलं पाहिजे. अशी दुर्धर माया आहे. जवळी प्रधान कारभारे कंस धावे तयावारे अरे तुम्ही माझे सर्व आरे मन मारू पाहता. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी जो कंस होता तो कंस असणारा सेवकावर मंत्र्यावर प्रधानावर धावू लागला. अरे तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही इथं कशाला आहात, अरे तुमचा मी घात करीन,
अशा प्रमाणे ब्रह्मले चावले चित्त, तशा प्रकारची त्याची अवस्था झाली. गोवते सेवकाचे भार्या तो आक फोडी कंसासुरा म्हणे अवघेची दावेदार माझा भोवते मिळाले. तुम्ही दावेदार आहात, तुम्ही शत्रू आहात आणि माझा घात करला इथं गोळा झाला की काय, अशा रीतीने सेवकावर तो असणारा कंस रागावलेला आहे. आश्वात गोकुळ चक्रपाणी पहुडाला यशोदेच्या शयाने जागी झाली नंदराणी निजनयनी अवलोके. नंदाची राणी असणारी यशोदा ती त्या ठिकाणी जागी झाली आणि पाहते तर या ठिकाणी कृष्ण परमात्मा दिसू लागला. यशोदा केवळ ज्ञान कळा हरी प्राप्ती झाली ती झाला छायासन करिता आला घरी आपण गोविंदा. यशोदा असणारी सात्विक वृत्तीची होती म्हणून भगवंत त्या ठिकाणी गेला. जन्माला देवीची उदरी वाहिला, यशोदे सायाशी पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवाशी, अशा रीतीने त्याचं पुण्य आहे त्या ठिकाणी ते गेले. बळीराम दादा कुणाच्या जन्माला होता, कुणाच्या पोटी होता, पूर्व अवतारामध्ये राम अवतारामध्ये या ठिकाणी तो शेषाचा अवतार होता, म्हणजे सुमित्रेचा होता थोडक्यात मला. यशोदेचे भाग्य विशेष कवडी देवोनी घेताला परेसा कोंडा देवोनी कल्पवृक्ष हाताला निज खरोखर यशोदेचं परम भाग्य होतं. परमात्मा येणं ही भाग्याची गोष्ट आहे, प्रारब्धाची गोष्ट आहे. आणि अशा रीतीने यशोदेने काय केला तर कोंडा दिला आणि रत्न घेतलं, साधी वस्तू दिली आणि सुवर्ण घेतल्या, गारा दिली आणि सुवर्ण घेतलं. अशा प्रकारे कल्पवृक्ष घ्यावा, परीस घ्यावा, प्राप्त करून घ्यावा आणि साध्या वस्तू द्याव्या, अशा रीतीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. होऊन देऊन घेतल्या अमृत पालटे ऐरावता जंबुक देऊन येतार कस्य घरा आणिला. या ठिकाणी ग्रंथकर्ते दृष्टांत देतात की दारू द्यावी, मद्य द्यावा आणि अमृत प्राप्त करून घ्यावं, किंवा एखादा बैल द्यावा, रेडा द्यावा आणि इंद्राचा ऐरावती घेऊन यावा. अशा प्रमाणे या ठिकाणी खरोखर यशोदेचं परम भाग्य आहे. एक चिंतामणी गोपनीला तो येऊन अंगणात पडिला तैसा यशोदेशी लाभ झाला घराला श्री हरी. गोपन गुंडा मारिता देख तोची सुवर्णाचा वय देख, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. गोपनीमध्ये गुंडा घालावा आणि तो कितीतरी गुंडे लागावे, म्हणजे तो परीसा असावा, सुवर्णाचा असावा. 4 किलोचा सोन्याचा भाव काय आहे, आणि तसलं दगडाचं गोट जर लागाल्यावर किती काय रोज किती बी लागलं तर काय बरंच वाटतं, असं भागवतकार म्हणतात. गोपन गुंडा मारिल्या देख त्याची होय सुख. तशा प्रमाणे या ठिकाणी हा असणारा यशोदेला परम लाभ झालेला आहे. यशोदा बसली उठून तो शेजे देखील निदाना अमल दल राजविनयान मोहिल म्हणा यशोदेचे. आणि अशा रीतीने यशोदेनं पाहिलं त्यावेळेस यशोदेला आनंद निर्माण झालेला आहे. धनीन पुरे गुणगाता रूपदृष्टी निहाळिता, ते दृष्टीनं पाहिल्यानंतर तहान भूक विसरली गेली, परमानंदाची प्राप्ती झाली. आनंदानं इकडे तिकडं असा राजीव लोचन असणारा शेवरी मुख करोने आपुले चरणी चांगुष्ट धरोने घाले आपुले वदाने तेजस धनीन समाये. आणि अशा रीतीने कर्दळीचा गाभा केळीचा गाभा असावा, असा सुकुमार या ठिकाणी रूप कसा आहे, सुंदर ते ध्यान, अशा प्रकारचं रूप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये जशाप्रमाणे लहान मूल खेळतं तशाप्रमाणे आपला अंगुष्ठ आपल्या हातामध्ये घेऊन किंवा पायाचा आपला हा हातामध्ये त्या घेऊन चोखू लागलेला आहे. कारण जसं भक्त माझ्या पायाच्या ठिकाणी काय सुख आहे, भक्त माझ्या पायाकडे पाहतात, पायाचा आश्रय घेतात, पायाचं दर्शन घेतात, पायाची चरणाची सेवा करतात. आणि त्या चरणामध्ये काय आहे हे ते बालक
कृष्ण रूपानं त्या ठिकाणी चुकू लागलेला आहे. यशोदेशी पुत्र झाला मनवणे धावती रोहिणी आणि गवळाने आनंद न समाय त्रिभुवनी धन्य राणी नंदाचे. यशोदेला पुत्र झाला, सर्वांना आनंद निर्माण झाला. एकमेकीला गवळणी सांगू लागला, गवळण सांगती गवळणीला पुत्र यशोदेला झाला. वांटता ती सुंट वडे सुनीची गलबल झाली दाशी जणी हेल घाली. अशा प्रकारचा अति आनंदी आनंद त्या ठिकाणी झाली. सर्व गावावर नगरीमध्ये असणारी त्या ठिकाणी वार्ता ऐकल्यानंतर सर्वांना आनंद निर्माण झालेला आहे. गर्दीच्या गर्दी वाहन घेऊन त्या ठिकाणी दाटी दारी उभे मंडप केले समस्त ब्राह्मण जवळ आले कुळीचा उपा देते वेळ गर्गमुनी दावन आणि त्या ठिकाणी गर्ग मुनीला पाचारण केलेलं आहे. गर्ग मुनी आलेला आहे. जातक कर्म वगैरे त्या ठिकाणी नामा कसा आहे काय आहे हे म्हणजे मुलगा जन्माला आहे चांगल्या मुहूर्तावर चांगला आहे का याचं जे काही गर्ग ऋषी त्या ठिकाणी जातक कर्म वगैरे सांगण्यासाठी आलेले आहेत. गवळणी त्या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत. नंदाच्या घराला त्या ठिकाणी घरी गर्दी झालेली आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी आनंदी आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी अवताराला श्रीहरी वाते वाजा त्या ती गजारे दाटी झाली नंदादारी देवांबरे पाती. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी पुत्र यशोदेला झालेला आहे. नंदाला मुलगा झालेला आहे. आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. गवळणीला आनंद झाला. नगरवासियांना आनंद झालेला आहे. 33 कोटी दैवत फुलांची वृष्टी करत आहे. अशा रीतीने सर्वांनाच त्या ठिकाणी आनंदी आनंद झालेला आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे वेदिती गोविंदे. अशा प्रकारचा आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. नंदे करवली मंगल स्नान पाहो चालिला पुत्र वदाना गर्गादी करवणी ब्राह्मण त्रिकाळ ज्ञाने पाताले. भविष्य वर्तमान जाणते असणारे गर्ग ऋषी महान आणि त्यांनी ते जातक कर्म आचार्य ते सांगण्यासाठी आलेले आहेत. नंद राजानं स्नान वगैरे आटोपून उरकून आणि पुढील जी काही कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत. करवली पुण्य वचन मग पाये कृष्ण वदाना मधुबिंदू मुखी घालून मधुसूदना त्वशवेला. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी दान वगैरे त्या ठिकाणी इथे अशा प्रकारचं दान धर्म त्या ठिकाणी नंदानं केलेले आहे. आणि पुत्रमुख पाहण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं तर मध घेऊन भगवंताच्या जो मधुसूदन आहे अशा भगवंताच्या ठिकाणी तोंडामध्ये असणारी मधाचं बोट त्या ठिकाणी स्वस्तिक वगैरे काढलेला आहे. श्री वसुदेवाचे वदन पातानंद आनंद गणा म्हणे अनंत जन्मीचे पुण्य एकदाची पळाले. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी भगवंताचा मुखकमल पाहिल्यानंतर नंदराजाला अतिशय आनंद निर्माण झाला. पूर्वजन्माची पुण्यही आहे कोटी जन्माची जे पुण्य संपत्ती गांठे असेल आहे ती. अशा रीतीने म्हणूनच भगवंताचं जयाच्या वाचे पुढे भोजे अशा प्रमाणे ते माझ्या पूर्वजन्माचं सुख या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून आनंदी आनंद नंदाला झालेला आहे. 2 लक्ष गोधने नाना परीची दिव्य रत्न विचित्र अलंकार भूषण वाटिता झाला नंद तो. नंदराजाला अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी रत्न अलंकार दागिने त्या ठिकाणी अशा प्रकारचं ब्राह्मणाला दान करत आहे. गाई वगैरे त्या ठिकाणी दान देत आहे. अक्षयवाले घेऊन तावती नगरी गवळाने अहेरा अलंकार ते क्षणी गवळी पूजिती नंदाते. आणि तेथील असणार सर्व गवळी असणार नंदराजाला मुलगा झाला म्हणून अति आनंदानं त्या ठिकाणी आहेर वगैरे त्या ठिकाणी आणलेलं आहेत. आणि सर्व असणाऱ्या सुवासिनी स्त्री असणाऱ्या हातामध्ये आपलं वाण घेऊन
त्या नंदाच्या अंगणामध्ये नंदाच्या वाड्यामध्ये दाटी झालेली आहे. मंडित सर्व अलंकार गवळणी नेसले आकण कांबाऱ्या पायी पैंजण वाजती गजर यशोदेची गई जाता. सर्व गवळणी असलेल्या अनेक प्रकारच्या साड्या परिधान केलेल्या आहेत, दागिने आपल्या अंगामध्ये घातलेले आहेत आणि अशा प्रकारे आनंदानं आपल्या हातामध्ये ताट वाटी त्या घेऊन त्या नंद राजाच्या घरामध्ये आलेले आहेत. हळदी कुंकुमाचे ताटे बरोली धावताती नितंबिने म्हणते धन्य त्रिभुवनी यशोदा देखील समर्थ. आणि गवळणीला अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. आपल्या हातामध्ये वाण घेतलेला आहे, हळदी कुंकाचं त्या ठिकाणी साहित्य घेऊन एकमेकेला त्या ठिकाणी हळदी कुंकू लागलेले आहेत. भगवंताचा मुखचंद्र पाहिल्यानंतर त्यांनाही अतिशय आनंद निर्माण झाला. धन्य धन्य असणारे नंदराजे यशोदा आणि खरोखरच यांचं भाग्य परम भाग्य आहे. आणि कृष्ण या ठिकाणी जन्माला म्हणून सर्वांना एक म्हणते बाळा सुखे दिसते बहु विशाळा एक म्हणते त्रिभुवनाशी गालील पालना पुरुषार्थ. आणि अशा रीतीने काही स्त्रिया म्हणतात की हा चांगला मुलगा निघणार आहे, दिसायला चांगला, कारण आकर्षित, कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षित करणे आणि अशा प्रकारचा तो कृष्ण आहे. आणि म्हणून त्यांचं मन वेधलं गेलं, आकर्षिलं गेलं आणि ते म्हणतात की हा चांगला राजा होईल. कोणी म्हणतं की हा पृथ्वीचं भरण पोषण करील, पालन पोषण करील आणि अशा प्रकारचा निघल. अशा प्रकारचं तर्क वितर्क त्या ठिकाणी करू लागलेले आहे. एक म्हणते होईल महावीर एक म्हणते दिसतो उदारा एक म्हणते सहस्त्रकार उन्हा तेजसी याची काही म्हणतात की हा उदार, हा देव उदार उदार, हा खरंच उदार आहे बरं का. असा या त्रिभुवनामध्ये त्याचं का उदाहरण आहे. हा थोडं मागितलं तर कितीही देतो आणि अशा प्रकारचा उदार आहे. तर काही म्हणतात उदार होईल, काही म्हणतात पराक्रमी वीरवरती ह्याच्या शरीरावर असणारे भाऊवर त्या ठिकाणी म्हणजे पुरुषार्थी दिसतो, क्षत्रिय निघेल. अशा रीतीने काही म्हणतात की हा खरोखर या ठिकाणी हा दानसूर आहे. अशा रीतीने त्या ठिकाणी स्त्रिया बोलत आहेत. एक म्हणते नकावरोनी काम सांडावा पुरवडी करोनी एक म्हणती ओवाळोनी जाऊ तुझवरोनी बाळाका. आणि खरोखर हा बाळक म्हणजे सामान्य बाळक नाही तर कोट्यावधी सूर्यांचं तेज आहे. अंधार लोपावा आणि सर्वत्र त्या ठिकाणी दैदीप्यमान प्रकाश पडावा, तेज असं लखलखीत त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात की ह्या असणाऱ्या बाळावरून, या कृष्णावरून माझं प्राणच त्या ठिकाणी ओवाळून माझी देहाची कुरवंडी करावी काय. नामामध्ये करीन कुरवंडी विटे सहित ओवाळून, अशा प्रमाणे माझा ध्येयच त्या ठिकाणी ओवाळून की काय. अशा प्रकारच्या गवळणी त्या ठिकाणी बोलत आहे. एक म्हणते बोलू नका माहिती नाही चल एक म्हणते नकावरोनी एक म्हणते बोलू नका गोष्टी बाळाशी लागेल ग दृष्टी यशोदेने जगाजेटी पुढे ओ संगा घातला. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काही म्हणतात, काही गवळणी म्हणत आहेत की तुम्ही बोलू नका, विनाकारण गोंधळ करू नका, कालवा करू नका, कारण त्याची झोप मोडत त्याला दृष्ट होईल. आणि अशा रीतीने यशोदेनं त्या ठिकाणी आपल्या ओसंग्यामध्ये आपल्या ओठीमध्ये घेतलेला आहे आणि कृष्ण त्या ठिकाणी शांत झोपलेला आहे. ज्या ज्या मंदिरी उपजेला श्रीपाती केशर कस्तुरीने लिंपिली भिंती रक्त चांदवे विराजाती मुक्त झालरी बोत्या. आणि अशा रीतीने कृष्णाला ज्या असणाऱ्या खोलीमध्ये झोपवल्यानंतर तिथं चंदनाचं सड आहे,
सर्व असणाऱ्या त्या सुवासिक अशा प्रकारच्या द्रव्य अत्तर वगैरे त्या ठिकाणी टाकलेले असं वातावरण सुगंधित आहे आणि त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा शांत झोपले. रत्न जडित पलंगा त्या पुढे ठेविला रत्न खचित चौरंगा त्यावरी यशोदा श्रीरंगा घेऊन या बैसाले. रत्नजडित अशा प्रकारचा पलंग आहे, तिथे चौरंग ठेवलेला आहे आणि अशाच हिऱ्या माणिकांचा रत्नांचा त्या ठिकाणी स्वर्णमय अशा प्रकारचं तिथं त्या पलंग वगैरे आहे आणि तिथं यशोदा आपल्या मुलाला घेऊन कृष्णाला घेऊन त्या ठिकाणी बसली. ओ संगा घेतला चक्रपाणी श्वेत चामरे करी घेऊन डाळी ताती दोघे जाणी यशोदेवरे स्वानंदे. काही गवळणी असणाऱ्या यशोदेला चामरे ढाळत आहेत, हवा देत आहेत आणि अशा रीतीनं कृष्ण परमात्मा यशोदेच्या ओसंगामध्ये ओटीमध्ये आहे आणि यशोदा त्या ठिकाणी आनंदानं बसली. ताबुल त्रयोदश गुणी विडे देती दोघी जणे एक पक पात्र दारोने उभ्या असे जवळीके. नंद राजा होता, यशोदा राणी होती आणि त्यामुळं असणार सेवक वगैरे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या तांबूल चतुर्दश अशा प्रकारचा जी काही विडा आहे पानाचा विडा वगैरे त्या करून त्या दाशी वगैरे देत आहेत, गवळणी देत आहेत. कनकांबराची बुंती घेऊन बैसली शोधा साथे ओ संगा घेतला त्रिपाती आनंदाची तीन समाये. आणि अशा रीतीने सुवर्णमय अशा प्रकारची साडी आहे आणि त्या साडी परिधान केलेली आहे, आपल्या ओठीमध्ये असणारा कृष्णाला घेतलेला आहे आणि यशोदा बसलेली आहे. भोवते वेचले विविधी जना गर्गमुनी पुढे येऊना पाय बाळकाच्या लक्षान नैनी वदना विलोके. आणि अशा रीतीने गर्गमुनी आलेले आहेत. गर्ग ऋषीने जातक कर्म त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. गवळणी गोळा झालेले आहेत आणि गर्गमुनी त्या मुलाकडे पाहिल्यानंतर गर्गमुनीला अतिशय आनंद निर्माण झाला. जातक वर्णित गर्गमुनी नंद यशोदा ऐकती श्रवणे जे श्रवण करिता पाप धुनी होय एकदा सर्वाचे. आणि अशा रीतीने कृष्णाचे ह्या कथेचं जर आपण श्रवण कानानं श्रवण केलं, एकाग्र चित्तानं जर श्रवण केलं तर असंख्य असणारी आपली पाप या ठिकाणी नाहीशी होतात बरं का. काही म्हणतात की कर्म केले ना कर्म फेडावं लागतं, परंतु असं सामर्थ्य आहे की नामचिंतनामध्ये सामर्थ्य आहे की पाप देखील त्या ठिकाणी नाहीशी होतात बरं का. अशा अनेक पुरावे आहेत, अनेक प्रमाणात देता येतील. अशी अनेक एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भोगाचा नाश होतोय बरं का, परंतु एकाग्र चित्तानं श्रवण केलं पाहिजे. पाप देखील, कारण प्रश्न निर्माण झाला की त्याला उत्तर असतंच, पर्याय असतोच. तशाप्रमाणे महात पापाचं निरसन होण्याचं सामर्थ्य देखील नामामध्ये आहे. परंतु माणसानं कर्म या ठिकाणी सात्विक करायला पाहिजे, सात्विकच. परेशी घावारा कर्मे सादर, हा कर्मावरचा अभंग आहे बरं का. पण कर्म केल्याचं या ठिकाणी त्याला प्रायचित्त, त्याला ती भोगावंच लागतं. पण काही कर्म असे असतात की ते नामचिंतनानं नाहीशी होतात, जळून भस्मप्राय होतात. आणि म्हणून ही जी काही कथा आहे ती श्रवण केल्यानंतर पाप ऑटोमॅटिक नाही जळून भस्मप्राय होता असं ग्रंथकर्ते सांगतात. हात पावोनी गर्ग मन इंदिरावर त्रिरंगा धन्य यशोदे तुझे भागे नवर नवे शेषाते. आणि त्या ठिकाणी गर्गमुनीनं त्या मुलाकडे पाहिलं, मुलाचा हात हस्तरेषा पाहिल्यानंतर गर्ग ऋषी त्रिकालज्ञानी होते, भूत भविष्य वर्तमान जाणते होते. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा सामान्य मुलगा नव्हे, हा बालक सामान्य नाही, तर हा ब्रह्मांडाचा मालक असणार आहे, इंद्रियाचा वर असणार आहे, शेषावर शयन करणारे परमात्मा आहेत, अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहे. अशा रीतीने त्या ठिकाणी सांगत आहेत. जे क्षीरसागरीचे निदाना जे क्षीराब्दी तनयेचे जीवाना क्षितिधरावरी करी शयान तो निदान पुत्र तुझा. क्षीरसागराच्या ठिकाणी राहणारे विष्णू परमात्मा आहेत. हे क्षीरसागराचा जावाई असणारा तो आहे परमात्मा आहे. हा सामान्य नाही मुलगा,
तर तो सागराचा असणारा जावई आहे, त्या लक्ष्मीचा पती असणार आहे, सृष्टीचा तो सर्वांचा अधिकारण असणारा तो आहे. कमल नयन कमल वदन कमल नाभ कमल भूषण कमल प्रिय कमल शयन तो अपूर्ण पुत्र तुझा. कमलासारखे ज्याचे डोळे आहेत तो कृष्ण, कमल नयन कमलासारखे प्रफुल्लित वदन आहे, चेहरा आहे. काहींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, कारण डोळे देखील काही माणसाचं कसं असतात कमलासारखी, काही माणसांचं, कारण ती ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं आहे, सात्विक माणसांच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर एक प्रकारचं सात्विक असतात. काही माणसांच्या दृष्टीकडे पाहिले की ते दृष्टी म्हणजे ते जे चामाचे डोळे लावी ती, विषया गोडे लावी ती, ते इंद्रिय फुडी जया, अशा प्रकारचं. त्या काही म्हणजे कातडीचं दिसणारं डोळं, बाह्य दिसणारं डोळं, रागानं माणूस क्रोधानं कसा तप्त होतो. पण सात्विक वृत्तीच्या माणसाकडे पाहिल्यानंतर ते त्यांची डोळं असणारे वेगळंच असतात बरं का, त्यांची दृष्टी वेगळीच असते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अगदी शांत वाटतं, अशी दृष्टी असते. आणि तशा प्रकारचे कमल नयन असणारे, कमलेचा पती असणारा असा आणि कमलासारखं ज्याचं वदन आहे हा तो असणारा परमात्मा आहे. आणि असा गर्ग ऋषी त्या ठिकाणी सांगत आहे. हा उपजला तुझी उदरे परिकीर्ती करील ती लोक्य बरे या सासती बहुत वैरी परिणा टोपे कोणा. आणि हा असणारा अखिल ब्रह्मांडाचा मालक आहे. सर्व अनेक अनंत शत्रू ह्याला मिळतील, परंतु शत्रूवर विजय हा मिळविणारा हा पराक्रमी वीर निर्माण आहे, पराक्रमी वीर आहे. आणि शत्रूचा नाश करणारा, शत्रूचा कर्दनकाळ असणारा हा आहे. सदा विजय प्राप्त करून घेणारा असा हा नाव लौकिक मिळविणारा हा तुझा मुलगा आहे. महाविशस्तन बरोले कोणी येईल कामिने स्तन पाजिता चक्रपाने तीस श्वशोनी टाकील. एक महापापिनी असणारी त्या ठिकाणी एक स्त्री विषामध्ये स्तन घालेल आणि ती पाजण्यासाठी कृष्णाला येईल. चंडवायू उडून याते घेऊन जाईल आकाश पंते मर्दोनिया त्या दैत्या ते विजयी होईल पुत्र. आणि ह्या पुत्रावर मुलावर अनेक अरिष्ट येतील, अनेक विघ्न या ठिकाणी कोसळतील, परंतु विघ्नानं काही होता कामा नाही, होणार नाही. आणि वायूच्या रूपामध्ये काही दुर्धर अशा प्रकारचे राक्षस येतील, प्रचंड त्या ठिकाणी सुसाट्याचा वारा निर्माण होईल. त्याही राक्षसाचा, अशा गुप्त रूपाने येणाऱ्या राक्षसाचा देखील वध करेल. असे अनेक राक्षस येतील, त्यालाही त्या ठिकाणी कधीही नाटोपणार नाही, ऐकणार नाही, अशा प्रकारे कार्य करणार आहे. अंगावर येईल गाडा त्याचाही करील चुराडा दोन्ही वृक्षे कडाडा मोडून पाडतील यावरे. आणि अशा रीतीने गाड्याच्या रूपामध्ये एक राक्षस येईल, त्याचाही त्या ठिकाणी वध करील. तसेच दोन वृक्षाच्या रूपामध्ये जय विजय नावाचे आहे का नाही, आणि अशा रीतीने ते वृक्ष असणारे तेही त्या ठिकाणी ते वृक्ष मोडील, त्याचाही उद्धार करील. अशा प्रकारचं महान कार्य करणारा हा पराक्रमी वीर जन्मणार आहे. हा होईल चित्त चोऱ्या गोर सौरो ध्यानु मात्रा ऐकता हसती सकळ विप्राय शोधानंद सुखावाते. आणि अशा रीतीने हा असणारा कसा आहे तर चित्त चालक आहे, सर्वांचं चित्त आकर्षण करणार आहे. पुढे आपल्याला कथा ऐकायची आहे. मल्ल वाळणारा नरवरो स्त्रीना मूर्तिमंत आहे का नाही, अशा प्रकारे हा कृष्ण आहे. जेव्हा असणारा स्त्रियांच्या समोर येईल तेव्हा आपल्यासारखाच त्यांना वाटेल. कंसाला कर्दन काळ त्या ठिकाणी शत्रू वाटेल, पराक्रमी राजांना या ठिकाणी वाटेल की हा बाल सौंगड्याला वाटेल की हा आमचा बाल गुराकी आहे, राजांना वाटेल की हा शासक आहे, योग्यांना वाटेल की हे आमचे परमतत्व आहे,
साधू संतांना वाटेल हे आमचे परमदैवत, हा असा असणारा हा कृष्ण आहे, सर्वांना चित्त आकर्षित करणारा असा कृष्ण आहे. माया चक्र चाळक चक्र पाणी मोहिला गिया गवळाने, या सत्वर यमुना जीवानी महासर्प भयात वासे. आणि अशा रीतीने यमुनेच्या ढोळामध्ये तो काल यवन काल सर्प असणारा आहे आणि तो कृष्णाला चावण्यासाठी येणार आहे, त्याचाही त्या ठिकाणी वध करेल. अशा रीतीने महान अशा प्रकारचं चांगलं कार्य साधू सज्जनांना सुखी करेल. अशा प्रकारचं हा असणारा शासक असणारा हा मुलगा आहे. येथे विजयी होईल प्याप आणि एक बापाची गिळील सर्पा, परत येथेही याचा प्रताप विशेष वाढेल जननी. आणि अशा रीतीने हे जननी हे यशोदा, या ठिकाणी हा तुझा मुलगा प्रतापवान आहे, कुळांचं उद्धार करणार आहे, कुळांचं लौकिक वाढवणारा असा हा कीर्ती यशवंत हा उदारवंत असा असणारा हा कृष्ण आहे. म्हणून याच्यावर अरिष्ट येतील पण काही होणार नाही. असाच एक प्रकारचा असा दुर्धर मोठा असणारा साप येणार आहे. योजने मागणी ग्रासील होन लागत क्षणा, महापर्वत उचलो नकाग्रीचा दरील. आणि तशाच प्रकारे या ठिकाणी त्या असणाऱ्या सापाचंही त्या ठिकाणी नायनाट करल, तो शरण येईल. आणि तशाच नंतर पुढं या ठिकाणी आपल्या नकाग्राच्या साह्यानं त्या ठिकाणी मोठा पर्वत असणार आपल्या करंगळीने उचलेल. एवढं करतुम गोरक्षण करील माते कंसाची मृत्यू वाचनी हाते, गोरक्षण करील माते कंसाची मृत्यू याचनी हाते, संवारील सर्व दैत्या ते बंदीची समजते सोडविला. आणि अशा रीतीने करतुम अन्यथा करतुम अशा प्रकारचा हा मुलगा आहे. आणि हा काय करेल तर गायी ब्राह्मण साधू सज्जनांचं रक्षण करील, सर्वांना सुखी करील, कुणालाही उपद्रव देणार नाही. आणि अशा प्रकारचं नावलौकिक वाढवणारा हा मुलगा आहे. सत्कुळांचं या ठिकाणी कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, चांगल्या लोकांचा या ठिकाणी चांगल्या मुलांचं या ठिकाणी देवालाही आनंद वाटतो बरं का. पेटी वाजवणारा, मृदंग वाजवणारा, गीता भागवत, देवाला 33 कोटी देवताला आनंद होतो, परमात्म्याला आनंद होतो. नवे तर कुळाचा उद्धार करणारा होत असतो आणि तो आनंद देवाला असतो बरं का. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाची. तुका म्हणे त्याच्या आहे का नाही, अशा प्रकारे तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, अशा प्रकारचा तो कोटी कुळाचा उद्धार करणारा एकटा ठरतो. अशा प्रकारे कुळ वृद्धिंगंत करणारा हा मुलगा आहे. चला, गुरुपुत्र गेला मरुना, तो पुन्हा देईल आणुना, समुद्रात एक पाटान नव्याची रचिल अद्भुत. समुद्रामध्ये द्वारकापट्टण निर्माण करील. गुरुचा मुलगा असणारा करतुम अन्यथा करतुम या शक्तीच्या द्वारे असणारा मृत मुलगा जिवंत करील. एवढं सामर्थ्य या तुझ्या मुलाच्या अंगामध्ये आहे, शरीरामध्ये आहे. मादैत्य संवारोने वरील मुके पटराने, आणि 16 सहस्र जाणी एकलाचे पर्णीला. आणि अशा रीतीने या ठिकाणी अनेक दुष्ट दुराचारी राक्षसांचा या ठिकाणी नायनाट करील, महादैत्य मारील आणि 16,108 स्त्रिया करील, वरून घेईल असा हा पराक्रमी. शेरचंद्र एकशत आणि काट जणी विख्याता, संतती वाढेल परिमित नाही अंत निज बागे. 16,108 स्त्रिया या ठिकाणी तो वरण करणार आहे आणि मुलं बाळ पुत्र पौत्र भरपूर याला होणार आहे. आणि हा सुकार या ठिकाणी राहणार आहे. घेईल भक्ताचा कैवार, उतरील धरणीचा सर्व भारा, याची लीला गाता सर्वत्र प्राणी तरते त्रिभुवनीचे. आणि अशा रीतीने तुझ्या मुलाच्या नामामध्ये ती शक्ती आहे की नाम घेतल्यानंतर अनेकांचा उद्धार होईल, पाप भस्मप्राय होईल. अशा प्रकारचं हे नाम आहे.
काही काही ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न असतात, परंतु त्याला उत्तर एकच असतं. तशाप्रमाणे पाप जाण्यासाठी उत्तर नाम आहे, पुण्य प्राप्त करण्यासाठी उत्तर नाम आहे, अनेक संकटातून मुक्त होण्यासाठी उत्तर नाम आहे, मोक्ष मिळवण्यासाठी उत्तर नाम आहे. म्हणून हे नाम, याचं नाव घेईल त्याला तारून नेईल अशा प्रकारचा हा मुलगा आहे. धर्म घरी उचिते प्रीती काढिला त्रिपाते वैल भक्ताचा सारा तिला ते दरीना. आणि अशा रीतीने धर्माच्या यज्ञामधील पत्रवाळ्या उचलण्याचं काम करील, पात्र उचलण्याचं काम करील आणि काय धर्माचं साधू सज्जनांचं कार्य त्या ठिकाणी करणार आहे. दिवसे दिवस लीला चरित्र दावी लगती चित्र विचित्र निजधामा जाता सव गोत्र समागमे नेईला. आणि अशा रीतीने या ठिकाणी कुळांचा उद्धार करणारा हा मुलगा आहे आणि सर्वांना सुखी करणारा, सर्व भक्तांना तारून नेणारा असा हा कृष्ण आहे. आयशा जात गाय कथा श्रवणी तटस्थ झाली नंदराणी स्तोस्तन पान करिता चक्र पाणी परतून पाये द्विजाकडे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी हे गर्ग ऋषी असणारे जात कर्म सांगत आहेत, भविष्य सांगत आहेत आणि कृष्ण परमात्मा स्तनपान करत आहे. स्तनपान करता करता असणार पुन्हा गर्ग ऋषीकडे अवलोकन केलेलं आहे, पाहिलेलं आहे. माझीला सांगितली सर्वत्र म्हणून आशा करी रजवी नेत्रा जो ब्रह्मानंद सर्वेश्वर लीला कौतुक दावे. आणि अशा प्रकारे राजीव नेत्र असणारा तो कृष्ण परमात्म्यानं पाहिलं आणि विचार करत आहे की माझं जे काही कार्य आहे हे बरोबर एकदम गर्ग ऋषी सांगत आहे, त्यात थोडीशी देखील चूक नाही. आणि म्हणून कृष्ण परमात्म्याला या ठिकाणी हसू आलेला आहे. 12 दिवस पर्यंत 16 होतसे आदभूता नंद द्रव्य परिमेत वांटिले विभ्राते दवा. आणि अशा रीतीने 12 दिवस असणारा अशा प्रकारचं दान धर्म या ठिकाणी नंद राजा अपार अशा प्रकारचं आपल्या कोठारामधलं धनसाठा जो आहे त्या धनाच्या कोठ्यातून त्या ठिकाणी मुक्त हस्ते त्या ठिकाणी सर्वांना याचकांना त्या ठिकाणी भरभरून 13व्या दिवशी पाळला पहुडविले वैकुंठ राणा श्रीकृष्ण ये नाम जाना गर्ग स्थापिले जानोनी. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी 12 दिवस हा असणारा दान यज्ञ चालू ठेवलेला आहे. आणि हा दान यज्ञ झाल्यानंतर 13व्या दिवशी असणार नाम अभिधान नामकरण करण्यासाठी मोठा विशाल अशा प्रकारचा पाळणा त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि गवळणी वगैरे त्या ठिकाणी नाव ठेवण्यासाठी. करितना साधना नय भ्रमदिकाची ध्याना त्याशी घालोनी पाळाना जो जो म्हणून हलविते. योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळशी ते तो आम्हापाशी मागे पुढे. योग्याला त्या ठिकाणी हुंकल्या देतोय, खुलकावल्या देतोय आणि परंतु या ठिकाणी सायास न करता इथं गवळणीना या ठिकाणी मुक्त असताना त्या ठिकाणी अशा रीतीने त्या कृष्णाकडे चक्र लावून पाहू लागले. खरोखर गवळणी असणाऱ्या परम भाग्याच्या होत्या बरं का, म्हणून त्यांनाच कृष्णाचं दर्शन झालेलं आहे. वेदशास्त्रानं आया भोगेंद्र झाला हरीची शय्या तो पाळणा नियोजनिया लीला दावी भक्ता ते. भगवान कसं आहे तर म्हणला आनंद लीला करणार आहे. आनंद लीला म्हणजे प्रत्येकाच्या मनात मनोरथ पूर्ण करणार आहे असा असणारा भगवंत आहे. जो पायो विद्युनिवासी पद्मासेवी पाद पद्मासी उप उघरी बोह जासी पाळणा त्याशी पोळविले. त्या असणारा पाळणा कसा आहे तर म्हणला असा असणारा म्हणला पाळणा आहे. त्या पाळण्याचं रूप कसं आहे, पाळणा कसं आहे आणि त्या भगवंताला त्या पाळण्यामध्ये झोपविलेलं आहे आणि पाळण्यात झोपून ते सोयीसा किती असणारं सुख आहे, किती असणारा तिला मला आनंद आहे. त्या भगवंताला जर धोका दे, त्या देवानं सगळ्याला धोका दिला आणि त्या देवाला यशोदा धोका देऊ लागलेले. जल जनाब जल लोचन जल दियाशी जल दर्वन जय विजय कर जोडून द्वारी उभे जयाच्या. असणारे म्हणला 33 कोटी देव असणारे दोरा ठिकाणी उभारलेले असणारे म्हणला नंदराजाच्या वाड्याच्या ठिकाणी म्हणला असणारे
सगळ्या असणारे सामुग्री स्वालेले त्या भगवंताचं रूप बघून असणारे आनंदी आनंद होऊ लागलेले. सनकाधिक सनत कुमार हृदय चिंतित निरंतर ते सन्मत शत्रू साचार संतांच्या ध्यानामध्ये येणार ना असा देव असणार नंदाच्या घरी आलेलाय. रात्र दिवस कुणी आतरीच्या ठिकाणी बसलं, कुणी कपडे लावून बसलं, कुणी डोळे झाकून भगवंत ध्यान करू लागलं. त्याच्या ध्यानामध्ये येत नाही ही देव असताना नंदाच्या घरी आहे. यशोदीचा बाळ पण लागलाय, किती पुण्यभागी आहे तिचं म्हणत यशोदीचं. असा असणारे यशोदा सुद्धा भाग्यवान आहे. जे मूळ आदिमायेचे, जे पक्क फळ निगमवल्लीचे, जे देवता अर्चन कमलोद्भवाचे पाळण्यात खेळत असे. असताना म्हणला कमलोद्भवाचा पिता म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप असणारा असा असणारा भगवान यशोदीच्या पाळण्यामध्ये खेळ नंदराजाच्या पाळण्याच्या नंदराजाच्या घरी राहिलेला आहे. असा असणारा भगवान वैकुंठाचा मालक, वैकुंठाचं निधान तो असणाऱ्या भूमीवर आलं आणि तोच भगवान असणारा नंदराजाच्या घरी पाळण्यामध्ये खेळू लागलेला आहे. जो विद्ध जनामान समराळ, जो वैकुंठीचा वेळला निज भक्त वरद तमाल निल तो पोहडला पाळणा. असणारा भगवान कसा आहे तर म्हणला आणि कला म्हणून जाणारा भगवान आणि कशा ध्यानात नाही येणारा भगवान असं वैकुंठचं निधान असणार म्हणला या पाळण्यामध्ये. आणि त्या पाळण्यामध्ये असणारा भगवान यशोदा माता त्याला जो बाळा म्हणून त्याला झोका देऊ लागलेले. जो अनंत गुण संपन्न, अनंत नेत्र, अनंत वदन, अनंत भाव, अनंत चरण त्यास जो कोट्यावधी मदन त्याच्या मुखावर वळून टाकावं असा असणारा मला आनंदी आनंद असणारा भगवान. कुणी बदल त्याला आनंद होणारा, त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की आनंदी आनंद होतो. का होतो? सगळं दुःख विसरून जातो. जी पंढरीशी गेला, पंढरीशी जारे एके वेळा अवघाच सुखरूप होतील, जन्म जन्मीचे दुःख विसरतील. तर जा, कुठं जा? देहातल्या पंढरीला जा. देहातल्या पंढरीला गेला तुला पांडुरंग दिसल आणि दिसल्यानंतर जन्म जन्मीचं दुःख विसरून जाशील. जो आलभ्य अपरंपार, जो आदिमायेचा निजवर, जो त्रिभुवनाचा आधार, जो वद्य आदिमाईचा पती असणारा भगवान आहे आणि तो भगवान असणारा सगळ्याला सुख देणारा भगवान आहे. आणि तो नंदाच्या घरी किती भाग्य नंदाचं मोठं आहे म्हणायचं. अहो योगीच्या ध्यानी येत नाही, योगीच्या ध्यानी येत नाही, योगीच्या ध्यानी तुळता. अहो ती योगी सर रात्रंदिवस जप करतात त्या ध्यानामध्ये येणारा भगवान तो नंदाच्या घरी राहू लागला आहे. जो विराट वृक्षाचे मूळ गोज, जो योगियांची विश्रांती शीर्ज, जो आदी प्रणवाची निजगोज, तो पाळणा तो पोहळीला. भगवान कसा आहे म्हणला भक्ताचा निधान असणारे भगवान आहेत आणि तो भगवंत असणारा असताना नंदाच्या घरी आणि त्या पाळण्यामध्ये भगवंताला गाळून झोका देऊ लागला गवळणी. क्या त्या गवळींचं भाग्य म्हणायचं. या भगवंताला जर पाळण्यामध्ये घालून जर धोका देत असलं तर ज्याने भगवान बघितला त्यांनी भगवंताचं सुख लाभलं. किती भाग्यवान असतील म्हणा. आणि त्याला किती भाग्य लाभलं असेल, किती जन्मी पुण्य केलं होतं त्यांनी, बहुत जन्मी पुण्य केलं असेल म्हणून ही भगवंताचे पाय देखील. तेव्हा भगवंत सापडत नाही मला कुणाला बी. बहुत पुण्य करावं लागतं, जन्मजन्मी पुण्य करावं लागतं. देवाच्या दारी उभा क्षणभरी, क्षणभर म्हणजे किती रात्रंदिवस जन्मल्यापासून मरेपर्यंत याला क्षण म्हणायचं आहे. आपण क्षणदार रस्ता आला की माघारी फिरला ही क्षण नाव बरं का. जो वेद विद्या चल दिनकर, जो ब्रह्मांड नगरीचा स्तंभ थोर, जो दानव समर प्रताप धीर, पाळणा तो पडविला. असताना म्हणला शेषावर शेण करणारे भगवान, क्षीरसागरामध्ये राहणारे भगवान, हे असे भगवान असणारे कवा असणारे संन्यासीच्या तापाच्या ध्यानामध्ये न येणारे भगवान पाळण्यामध्ये पोवलेले. ज्ञान गच्छेद कपंचनन, जो माया घोर विपन दहन, जो सर्वानंद आद्य कारण ब्रह्मपूर्ण श्रीकृष्ण. पूर्ण भगवान कसे म्हणला आनंद देणारे भगवान आहेत म्हणला. या जगताचे मालक असणारे भगवान आहेत, या जगताचा चालक असणारा भगवान आहे, असे असणारे भगवान आहेत. पाळण्या बहुत्या सुवासिनी, शांती क्षमा दया उन्मनी उपरती सतिद्या कामिनी, जो जो ब्रह्म हलविती. जो जो म्हणून बाळा सगळ्या असणाऱ्या गवळणी जमलेले आहेत. शांती सगळ्या ठिकाणी, दयाच्या सगळ्या ठिकाणी अशा असणाऱ्या गवळणी सुद्धा म्हणला पाळण्याला धरून जो जो बाळा म्हणून असणाऱ्या पाळणा हलवू लागलेले आहेत. निर्वाण दीक्षा तितिक्षा स्वरूप स्थिती मुमुक्षा निष्कामना प्रतिती सुलीनता समाधी सद्धती लीला गाती आनंदी. आनंदी गाणे गाऊ लागले म्हणला बाळा जो रे म्हणून असणारे आनंदी आनंदमय गाणे गाऊ लागले. प्रत्येकाच्या घरी म्हणला असणारे आनंद चाललेला आहे म्हणला असणाऱ्या गवळणी प्रत्येक घरी आपल्या
नंदाला राजाला मुलगा झाला, राजाला मुलगा झाला, कृष्ण जन्माला आला, अशा गाणे गाऊ लागले. परा पश्यंती मध्यमा वैखरी गजरे गाता चारी नारी चारी मुक्ती निर्धारित हो कोणी तीस गाणं गाऊ लागले. काय गवळणी गाणं गाणं गायलं, किती सुंदर गवळणी गाणं गायले मला सगळ्या अति आनंद गाणं गाऊ लागले. घरात मुख्य या सुंदरी इतर बैसल्या बाहेर जागृती सुशुक्ती नारी त्या सारी दिसे असणाऱ्या मला सुसूची मध्ये असणाऱ्या जागृतीमध्ये असणाऱ्या अशा भगवंताच्या ठिकाणी मला असणाऱ्या आणि गाणे गाऊ लागले. असंभावना विपरीत भावना विक्षिप्ता त्या गीता येता जाणा तुऱ्या दावी शहाणपणा जाणती अशी बहुत असणारे म्हणला गवळणी कशा आहेत तर म्हणला अनेक गवळणी आहेत बरं का, किती गवळणी आहेत म्हणला, अनेक प्रकारचे गवळणी आहेत म्हणला. गवळणी म्हणजे कोण आहेत तर या भगवंताचा भक्त आहेत गवळणी, अन्यानी भावाने शरण भगवंताला गेलेले गवळणी आहेत म्हणला. आणि ही गवळणी गाणं घेतात म्हणला. गवळणी होण्याकरता काय करावं लागतं, त्याला बी आनंद निर्मितीचं पुण्य लागतं, तेव्हा गवळण व्हायला लागतं. कसं ससाची गवळण होती, ससाची गवळण होऊ शकत नाही. आनंद निर्मितीचं पुण्य केलं होतं म्हणून या भगवंताचं पायरी केलं आणि भगवंताचा पाळणा मनाला आपल्याला आला. असा साऱ्या नंदाच्या घरी गवळणी अशा जमलेल्या आहेत. 12, 16, 14 नारी गलबला करीती बाहेरी 64 दावी ती कला कुसरी परी अंतरी प्रवेश 12, 16, 18 अशा ग्रंथाचं ग्रंथ जे 6 शास्त्र 18 पुराण असा असणारे मला भगवंताच्या मला ही नारी आहेत आणि ही नारी असणाऱ्या गवळणी म्हणून झाले आणि गवळणी म्हणून होणे असणाऱ्या नाना तरीचं गीत गाऊ लागले. असो आता सकल नितंबिनी ओटी यशोदेची भरुणी अलंकार वस्त्रे अर्पणी सदना आपल्या असणारे म्हणला असो म्हणला ग्रंथ करते म्हणतात. यशवतीची बटी भरलेले आणि आपल्या आपल्या घरला असणाऱ्या प्रत्येक गवळी निघून गेलेले. वस्त्रे भूषिणे देऊन नंदे बोळविले ब्राह्मण गर्ग गौरविला संपूर्ण वस्त्राभरणी ते भगवंताने काय केलं, नंदराजाने काय केलं, प्रत्येक ब्राह्मणाला असणारे दान केलं म्हणला. प्रत्येकाला वस्त्र दिले, कुणाला दान दिले, कुणाला दागिने दिले, कुणाला गायी दान केल्या. या नंदराजानं प्रत्येकाला सुखी ब्राह्मणाला केलेलं आहे. गोकुळी अवतरता गोपाळ सकळ वृक्ष सदा फळ धेनू दुबती ते काळ तुब्द धुंदळ भगवंत गोकुळाने ना जन्मल्यानंतर मला चौकड सुकाळ झालाय. मला किती सुकाळ हो, आंब्याला आंबे आहेत, प्रत्येक झाडाला मला फळं डंबारलेले, फुलाला फुलं आहे, सुगंधी फुलं आहे, सुंदर फुलं झालं आहे. नदीचं पाणी असताना मला पवित्र नदी असणारी मला सुद्धा भरून धुळधडी वाहू लागलेले. आपोआप पाणी सुकाळमध्ये सुकाला दुःख नाहीच लागली त्या ठिकाणी म्हणला. तिथं सुखच आहे. म्हातारा पूर्ण प्रत्येक तरणे मरणारा सुद्धा तिथं कुणी नाही. अशा अवस्था त्या हे जे गोकुळाची अवस्था आहे. आधी व्याधी रहित लोक नाही, चिंता दरिद्र दुःख शुष्क धरणीशी अपार पीक पिकू लागली. धरणी सुद्धा मला पिके धरू लागली. मला कधी पीक धरते धरणी हो, आपलं पुण्य असलं तर पीक धरते धरणी. धरणी कधी पीक धरते, आपलं पुण्य असल्यानंतर पीक धरते. तर असा साऱ्या गोकुळाच्या ठिकाणी अति सुखाळ होऊ लागला मला, आनंद होऊ लागला. जमिनीनं फळं धरली, पिकं धरली, जाग जाग ज्या वेळची मला एक पोतं निघा तिथं 10 पोते निघू लागलं. असं असणार मला या गोकुळाचं भागी उदयाला आलेलं आहे. अवतरताची रमारमन जग जरा रहित झाले, तरुण विकल्प पाप समूळून देशदोडी झाले. पाप निघून गेलं म्हणला. देवाला पुढे समोर आल्यानंतर मला पाप निघून गेलेलं आहे. पापाचा तिथं थांग पता राहिला नाही शिल्लक. मला पाप मनात राहिलंच नाही. कशाला पाप म्हणते ती पाप दिसायला स्वतः तयार नाही म्हणला. असा आता गौळ की कृष्ण भगवान ज्याला मारल्यानंतर गोकुळाचं पाप नाहीशी झालेलं आहे. दरिद्रे ते झाले भाग्यवंत, मूर्ख ते होते बोलके पंडित, कुरूप ते झाले रूपवंत, देदीप्यमान तेजस्वी. अरे म्हणला जी कृप होती म्हणजे म्हणला कशी होती, महारोगी होती ती आता दिप्यमान झाली. रोग सुद्धा निघून गेला, महारोग निघून गेला. हो या भगवंताला बघितलं की भगवंत ज्या ठिकाणी आला की म्हणला रोगाचा दांग पत्ता नाही. भिकारी ती धनमान झाली, किती धनमान त्याला काही कमीच नाही म्हणला. म्हातारी झाली, तरणी झाली, असली अवस्था झालेली आहे म्हणला. असा भगवंत बघितल्यानंतर भगवंत काय करील सांगता येत नाही. काय करील, कोणाला काय लावेल काही सांगू शकत नाही. अवतरता श्रीकृष्ण परब्रह्म निशेष गेले रजतम गवळी सुकाळ परम स्वानंदाच्या झाला. गवळ्याला सगळा सुकाळ झालेला आहे, आनंद झालेला आहे. काय गवळ्याला आनंद झाला मला, गाई स्व भरपूर दूध देऊ लागल्या. काय दुधाचा गणितच नाही. असं दूध आहे म्हणजे काय, त्या दुधाला म्हणला कमतरच नाही.
पाणी मागायला आली तर त्याला दूध द्यायचं ओतून. अशा ह्या गोकुळा ठिकाणी म्हणला एवढा आनंदी आनंद चालला नाही म्हणला. किती आनंद असलो त्या आनंदाला पारावर सुद्धा नाही. ग्रही प्रकाशता प्रभाकर मग कैचावरील अंधकार ग्रह स्वामी येतात तस्कर पळूनी जाते चौक. हा तर म्हणला दिवस निघाल्यानंतर चोर थांबतात का म्हणला, चोरापाप निघून जातात म्हणला. तशी असताना म्हणला भगवान गोकुळामध्ये आल्यानंतर सगळा अंधार नाही झालेला आहे. तिथं कोणी दुःखी अंतकरांडी करायला नाही. प्रत्येकाला भाग्य आलेलं आहे. प्रत्येक आनंदानं गाणे गाऊ लागले. गाणी गाऊन म्हणला असता रे गुड्या तोरणे घर उभा केले. नंदाला मुलगा झालाय. कृष्ण भगवान आलेले सडा सारवण रांगोळी काढून अति आनंदानं गुढे उभा केलेले आहेत. की बोलता ज्ञान वेदांत सकळ मते होते कुंठित की साध्वी एक होता प्राप्त संसार दुःख वितळे पै. हा तर संसार दुःख निघून जातं. कुणाला बघितल्यानंतर निघून जातं म्हणलाय. भगवंताचं चरण बघितल्यानंतर भगवंताचं मुख बघितल्यानंतर म्हणला अति सुखी होतात. त्याला काय चिंता करायची गरज नाही. चिंता कशाला हरती, चिंता जीवन जाते. पण चिंतन केलं की आपोआप सुख सुख होतोय. एवढा आनंदी आनंद झालेला आहे की प्रवेशता वैरागी शांती दुष्ट काम क्रोध पळती तैसा अवतरता कमलापती दोष दुष्काळ पळाले. हा दुष्काळ निघून गेला किंवा तात्काळ दुष्काळ 72 दुष्काळ पडला होता का. 72 दुष्काळासारखा कठीण दुष्काळ होता. पण दुष्काळ सुद्धा निघून गेला म्हणला. कोण आल्यानंतर भगवंत आल्यानंतर असे भाग्याची माणसं जन्मली की दुष्काळ निघून जात असतो. अति आनंद होतो. त्या आनंदाला पारावर राहत नाही. म्हणून कथा कीर्तन गायन हे सगळं करत असते. देवाची पूजा करत असते. देवदर्शन करत असतो. काही बाकीच्या ठिकाणी सुख नाही बरं का. या ठिकाणी सुख आहे. कोणा सुखी झालं हो. देव सोडून जर कोण नाव घेत असेल तर बाकीचा सुखी नाही म्हणायचं. या भगवंताचंच नाव घ्यावं. ज्याला जन्माला घातलंय त्याचंच नाव घ्यावं. ज्यानं सांभाळलंय त्याचंच नाव घ्यावं. दुसऱ्याचं ध्यान करू नये. असो इकडे मथुरे प्रति दूध शिन्ने कंसास जाणवते राजद्वारे शून्य रडती विजा पडती सभेवर. त्या हाताला इकडे काय होऊ लागलंय म्हणला. देव निघून गेल्यानंतर म्हणला इकडे विजा आपोआप पडू लागले. आबाळ नाही, आबाळ स्व नाही बरं का. उगूच विजा कडकायचा आणि खाली पडायच्या. कोणाच्या द्वारात, कंसाच्या द्वारात. कशा पाय पडतात आप शिकून म्हणून. शिकून आहे का अवघाचे शिकून हृदय देवाचे चिंतन. हृदय देवा चिंतन असल्यावर अवघा शकून असतो. काय असतो अवघा शकून असतोय. दुष्टानं दुष्टपणा केला म्हणून ही भोगाची येळ विनाकारण आहे. महास्फोट होऊन धरा क्षणा कापे तरतरा मेघ पडला नसता धारा शोनिताच्या वर्षता. त्या वेळेस असताना पाऊस पडल्याच्या वेळी नक्की पाऊस पडू लागला. प्रत्यक्षात थरथर थरथर करू लागली. भूकंप होतं ते मागे झाल्या 93ला भूकंप तसले भूकंप होऊ लागले. धक्के बसू लागले. घरात आसरू होऊ लागली. हाकार उठलेला आहे. का होतो आकारी, का भूकंप होतो. भूकंप होतो म्हणजे कारण त्याला हीच कारण आहे. कंस सभेशी चालेला उगाच मुकुट खाली पडेला गेली सभेची सर्व काळ प्रेतवत वीर यावेळेस असताना सभेच्या ठिकाणी कंस राजा म्हणला मुकुट घालून निघाला. आपोआप मुकुट असताना खाली पडला. सभेचा म्हणला अवकाळाला निघून गेली. अवकाळा आली त्या सभेवर. सभेचा सभेपणा राहिला नाही म्हणला. सारे मंदिराचा सभेपणा का राहत नाही म्हणला. मंदिराचं जर पावित्र्य राखलं तर मंदिरामध्ये तुझा पावित्र्य असतो. आणि त्याचं जर नाही पावित्र्य सांभाळलं तरी त्याचं सगळं निघून जातं. देव सुद्धा थांबत नाही. तर का थांबत नाही. तिथं पावित्र्य नाही मग थांबत नाही. का थांबत नाही पावित्र्य नाही. हे असं असताना म्हणला कौसा सभेच्या ठिकाणी अवकळा निर्माण झालेली आहे. आपले शिरे तेल शेंदूर स्वप्ने देखे कंसा सुर दिवा भित्ताचे घोंगाट सुर दिवसाच कंसा म्हणला घोंगड दिवसात वरडायली. बरं ती वरडायची पण ती आता दिवसात वरडायली. ती फिरत नव्हती बरं का कधी. अंधारात फिरत होती. त्याने स्वतः पत्ते पाळलं होतं. त्याने बी पत्ते सोडून दिलं म्हणली. बघू म्हणले तू पत्ते सोडला म्हणजे आम्ही काय तसंच बसणार आहे का म्हणले. दिवसात गोबडं यायली त्याच्या सभेवर वाढू लागली. ती मोठ्या वाढवलं गुमकार करू लागली. ती ते म्हणला विघ्न निर्माण झालेलं आहे. उगेच छत्र मोडून पडले कंसा वाटे मरण आले कंस स्त्री आणि स्वप्ने देखील. मला छत्र उभ्या बोललं व शिवासनावरलं. कंसाला वाटलं आता आपलं मरण आलं. श्रेयस आपोआप रडू लागल्या. काय करायचं म्हणला. विनाकारण कुठलं तरी वाट भोगू नये माणसानं बरं का. नसताना विनाकारण चांगला असता उगच काहीतरी म्हणला जाता जाता भाकरी घेऊन जायचं तर उगं दगड बांधून टोपलं तर घेऊन गेलं पाहिजे. हे दुःख निर्माण होणार नाही का. आवं चांगलं घेता वाईट का घ्यावं. ज्या भगवंत नाम चांगलं आहे. किती चांगलं आहे. किती याच्या नामामध्ये गुढे
तीच मुखानं नाम घ्या. विधवा स्त्रिया स्वप्न काळी ओटी भरती घेऊन धुळी मंगळसूत्र गळसरी तोडली हा तर म्हणला विधवा स्त्री असताना म्हणला या कौसाच्या पत्नीच्या मोठ्या भरू लागले. असली अवस्था निर्माण होऊ लागलेली आहे. एवढी अवस्था बिघट झालेली आहे. कशामुळे बिघट? पिंगळं वरडतात, गुबडं वरडतात. दिवसात त्याने असणारा उपकार चालू केला नाही म्हणला. गुबडाने पिंगळ्याने नाना तऱ्हेचे विघ्न स्वप्न असणारे पुढं दिसू लागलेले. नाना विघ्ने देखुनी कंस भयभीत मनी सदा जाळी चिंताग्नी कदा शैनी त्यावेळेस असणारे मला अशी विघ्न बघितली कौसाने. भयभीत असणारा कौस झाला. काय करावं म्हणला? नाना तऱ्हेचे संकट दिसू लागले म्हणला. नाना तऱ्हेची म्हणला बाया, विधवा बाया आपल्याला आपल्या पत्नीची ओटी भरू लागले. त्या असली अवस्था कौस शिकू लागलेला आहे. प्रधानाशी कंस विचार करे आमचा वैरी उरी वरी उतरला परी निर्धारी ठाई न पडे शोधिता. त्यावेळेस असणाऱ्या कौस असणाऱ्या मना ठिकाणी विचार करू लागला. वैरी आमचा वाढू लागलेला आहे. प्रत्येवर आहे पण आपल्या दृष्टी समोर दिसत नाही. काय करावं आता ह्याला? आठव्याची आठवण सारखी त्याला होऊ लागली. द्यास लागला. रात्रंदिवस द्यास आहे. निस्ता बी एका टायमाला द्यास नाही. जेवताना द्यास, कपडे घातल्यावर द्यास, शिवासोरा बसला द्यास. सारख्या आठव्याची आठवण सारखी त्याला होऊ लागली. कोणी ग्रामी कोणी घरी वाढतो न कळे माझा वैरी जो ठाई पडली निर्धारी त्याशी इच्छिले ते येईल मी. हा त्यावेळेस म्हणला ठाई पडत नाही मला. कोणा द्यारी दिसायला मला कुणी सांगावं मी त्याला मारीन. अरे कशाचा मारतून करतो आता तर गबस जा शेरण. आता तर बघ आजूबी तीच सुम जळत बरं. सुमाचा पीळ कधी जळत नसतो बरं का. तसाच राहतो. तसा असताना कौस हा तुम्ही सरडासारखी मान करून म्हणतोय माझा वैरी बघतोय काय. अरे त्याला मी धरलं की मारून टाकील. अरे कशाचा मारतोच म्हणला. तुझ्यावर आता तुझा मारण्याचा कृतांत काळ असताना भगवान आहे म्हणला. तुला सोडणार नाही आता. शत्रू जो लहान आहे तो वेगे करावा. क्षय दौंद शुक लघु म्हणून देखताची वधावा. हा त्यावेळेस कौश म्हणा ठिकाणी करा. बारीक आहे त्याला मारावा म्हणला. मोठा झाला आपल्याला ऐकणार नाही म्हणला. बारीक लहान आहे तेव्हा त्याचा काढा काढावा. कवा काढावा काढा? लहान आहे तेव्हा काढावा. अरे कशाचा काढतो काढाला का? तुझ्या बरसभेतनं निघून गेला. ती काय करेल तुला सांगता येणार नाही म्हणला. असा असताना भगवान आहे कौसा. आता तर शेरण जा. त्रणा माझे किंचित आग्न तो जाळील न लगता क्षण गरजो न पडे मोडून तो बाहेर आधी व्हावे. हा त्यावेळेस म्हणला घर पेटलं पुन्हा आधी का बाहेर व्हा म्हणला. या घराला काडी वळायची पुन्हा घरातच बसायचं असं नसतं मला. घराच्या बाहेर कौस असा मना ठिकाणी विचार करू लागला. बारीक माझा शत्रू आहे. काय करील आणि काय सांगता येणार नाही. लांब आहे तेव्हा त्याचा म्हणला असणाऱ्या बंदोबस्त करावा. शास्त्राचा गाय जो न पडे तो आधीच ओढण करावे पुढे तैसा शत्रू जो न वाढे तो आधीच घाती. तर मला शत्रू आपला वाढत नाही मोठा होत नाही तेव्हा त्याचा घात करावा. कशाचा घात करतो आता? घात करील का? करील? होणार नाही घात. अरे घात होणार नाही. तो लहान म्हणू नको. ती त्रिभुवनाचा नायक आहे. जगताचा नायक आहे. जगताचा मालक आहे. जगताचा चालन करणारा भगवान आहे. चक्र असणारा भगवान आहे. असा असणारा भगवान त्याचा घात करतो तो. प्रधान म्हणे ते वेळी जनवंदता ऐशी ऐकी वैरी वाढतो गोकुळी गवळ्या घरी म्हणून या. त्या झाल्या प्रधान म्हणून सांगू लागले. प्रधान तशीच असतात. तर कोणी नीट सांगत नाही बरं का. एखादा महाराज तर त्याला नीट औषध द्यावं. आपल्याला जर जमत नसेल गप तर बसावं. त्याला चांगलं सांगू वाटत सांगायचं नाही तर गप जायचं आपल्या पाठी. नाही तर वाईट तर सांगू नका. ते प्रधानाने येऊन सांगितलं मला गवळ्या घरी मला तुमचा वैरी वाढू लागला आहे. मोठा होऊ लागलेला आहे आणि तुमचा वैरी तुम्हाला मारल्याशिवाय राहत नाही. आता लक्षानुलक्ष गवळणी गोकुळी असती बाळांतनी परी वैरी असे कोण्या सदनी तोची ठाई पाडली. त्या म्हणला पुण्या साधारण ठिकाणी लक्षाला लक्ष असताना गवळणी मला बाळातून झाले असतं म्हणला. आता पुण्या साधारण ठिकाणी आहे आणि कुणाच्या घरी आहे ही कुणालाही कळणार नाही. कापट्टे वेशे दैत्य बरवा धूर्त तार्किकी पाठवावा आरी ठाई पाडून वदावा नाना उपाय करून असताना म्हणला एक दैत्य पाठवावा आणि कपट्या वेशानं म्हणला असताना सगळ्या सदन शोधावी आणि प्रत्येक बाईचा लेकरू मारून टाकावं. किती चांगली बघायची. किती शहाणे असते माणसं तेव्हा. अरे पण काय चाललंय काय नाही. कसा निघून गेला. आपण बंदी शाळेमध्ये होता. बंदी शाळेमधनं कसा निघून गेला ही तर कळावं का एवढं तरी. कुलप लावलेली होती. 4 वेडे 10 वेडे त्याच्या बंदेशाळेच्या कडेनी होते. त्यांना झोपे लागले त्या आणि यांना कळू दे का पुन्हा तरी कसं त्याला मारा जाऊ पुन्हा. तो महाबळ नामे दैत्य कंसाशी पैज बोलत मी विप्र होऊन त्वरित पाळती घेतो गोकुळी. त्यावेळेस असताना महाबळ नावाचा दैत्य असताना मला कंसाला येऊन सांगतोय म्हणला मी त्याची म्हणला काय करतो चौकशी करतो म्हणला.
कसला तुमचा वय आहे, कसला आहे, काय नाही. आता आपल्याला उभी नकार माणसाला नसणारा माणूस घरी ठेवून घेते बरं का. नसती बिघन येते घरा. काय चालून नाही बोलवी तर कशाला माणसाने बोलून घ्यावी विघ्न ती, कशाला माय विघ्नाचं आपल्या जवळ आणून घ्यावी. तसा हाताला महाबळ बसत निघाला बामणाचं रूप धरून. बामण होईल का हो? कधी बामण होता येते का? अरे मरूनही जावे बामणाच्या पोटी यावे. असा असताना मला महाबळ असताना बामण होऊन निघाला. आता बघू आता काय होतं ते. कंस बहुत संतोषला, महाबळ दैत्य गौरवीला, तो तात्काळ दारी याला विप्रेषका पट्टे. त्यावेळेस आता महाबळ भटाला काय केलं म्हणला, यार उपचार तुला काय धुत म्हणला, चल घेऊन जा म्हणला, माझा वैरी पर संपवून ये म्हणला, तू नको मागं पुढं बघायला. धोत्रे काळोत्रे नेसला, यज्ञोपवीत रुळे गळा, कापट्टे वेश अवलंबीला, हाती पंचांग घेतले. डोंगी बामण होऊन जमत नसते, डोंगी साधू होऊन जमत नसते. गळ्यामध्ये सालू मालू सारखं तुकारामाचं कीर्तन तुम्हाला सालू मालू येत नसते बरं का. कीर्तन करणारच कीर्तन करावं, विचारानं कीर्तन करायचा विचार करूच नाही. कशाला करायचं आहे? अरे त्याचं पाहिजे तरी सांभाळावं लागतंय. ज्ञान असल्याशिवाय भक्ती असल्याशी ज्ञान नको देवा. भक्ती असेल तरी ज्ञान असावं, भक्ती नसेल तरी त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? त्या फोरफटाप्रमाण. कसलं ज्ञान म्हणते त्याचं? फोरफटाप्रमाण ज्ञान आहे. धोत्रे सरसावी चौकड गंधावले बघा, कानाला लावले, कपाळाला लावले, शिंडी वाढवली, सगळं केलं बघा. आता मी करतीत की अरे तसला करता तो काळ हाईच तुम्ही. शेंडी वाढवली, धोतर नेसला, अंगाला ये पोती लावली, सगळ्या काना ठिकाणी गंध लावले आणि बामण तयार झाला. लटिका दाखवी आचार परी अंतरी दुराचार वृंदावन फळवरीच सुंदर अति काळकुट आहेत म्हणून लटक दाखवायचं, मला सोंग दाखवायचं. सोंगाण्यानं सोंग काढलं म्हणजे काय? ते सोंग खरं असतंय का? नाटकामध्ये पात्र घेतलं म्हणजे काय राजा असतो का? राजा नसतो. तसा बामण नाही, पण नाटक करून निघाला म्हणला. नाही ती नाना तरी सोंग दाखवा लागलाय, नाना तरीच्या कला करू लागला नाही. की बक पक्षियाचे शुष्क ध्यान, की धनलुब्धकाचे तत्वज्ञान, की दांभिकाचे भजन वरी दावी असते. दांभिकाचं म्हणला भजन कसं असतं? वर असते म्हणला. बघायचं ध्यान म्हणला मग असं केव्हा येतं ना, आपल्या पायाला कधी लागतं ते किचट मन कसा घ्यावा, तसं बामणाचं ध्यान लागलंय मला, कुडकल लागलंय. अरे बाबा हाय का बघ, बामण होता येत नाही कोणाला बी, बामण होता येत नाही, मरूनही जावे, बामणाच्या पोटी व्हावे यावे, मारावं लागते पुन्हा जन्माला लागतंय. बहुत पुण्य करावं बामण होण्याकरता सुद्धा. स्त्री लंपटाचे विरक्तपणा, की वेश्येचे मुखमंडन, की कोल्हाटियाचे शुरत्व पूर्ण वरी कोल्हाट्याने खेळ चालू केला म्हणजे ती खरं असतो का? तसं डांबिकपणा असताना त्या कोल्हाड्याचा आहे. तसा म्हणला या बामणानं मला रूप धारण केले. कुण्या बामणानं धारण केले? महाबळ भट्ट यानं आपलं रूप धारण केले आणि रूप धारण करून आता कुठं निघालाय? गोकुळाला निघाला आहे. विश्वासघातक्याचे बोले वरी दिसते रसाळ, की मैदाची शांती निर्मळ वरी धरीच. मला शांती दया अंतकरण का दाखवू लागलेला आहे. अरे शांती दया असती काय? अरे शांती दया असावी कोणापाशी असावी? संतापाशी शांती दया असते म्हणला, वितारापाशी शांती दया नसते. वरवर जर सोंग दाखविलं तरी सोंग उघडं पडत असते. सोंग काही झाकून राहत नसते बरं का, कधी ना कधी सोंग उघडं पडतच. तैसा तो दैत्य महाबळ वरी झाला, सुशीळ प्रवेशता झाला गोकुळ धूर्त कुटील दुरात्मा. असा दुरात्मा असणारा अंतकरण ठिकाणी म्हणला, जसा विषासारखा इंगळ्यासारखा असा विष भरलेला दुरात्मा बामण झाला म्हणून गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. पुसता हे लोका सकळा, कोणाचे घरी होतो पुत्र सोहळा, तो ते सांगते कृष्ण अवतरला नंदाची या मंदिरी. त्या प्रत्येक लोकाला विचार लागला म्हणला, आता कुणाच्या घरी सोहळा चालू आहे हो, कुणाच्या घरी पुत्र झालाय हो, आणि कुठं झालंय म्हणला? गुड्या तोरण कुठं उभा केली ती? त्यांनी सांगितलं नंदाला पोरगा झाला, कृष्ण झालाय, असं त्याला रामनंद राजाच्या वाड्यात जावा. हरिवंश भागवती पायी महाबळ विप्राची कथा नाही, शोध करिता सर्वटाई नारद पुराणे देखील. नारद पुराणाच्या ठिकाणी मला ही कथा बघितलेली आहे. नारद पुराण ठिकाणी कथा देखलेली आहे. तेथे ही कथा लिहिली जाणं श्रुतीनं धरावा अनुमान, मुळा वेगळी कथा पूर्ण सहसाही वाढेना. असताना मला कथा एक खोटी नसते बरं का, खरी असते कथा. या कथेवर विश्वास असावा. विश्वास जर एक कथेवर नसलं तर ती कथा ऐकून उपयोग होत नाही. कथावर भाव असावा,
ही कथा खरी आहे, खोटी नाही. प्रत्येक ग्रंथामध्ये बघावी आणि ह्याचं बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद होतो. नाना पुराणेचे इतिहास बोलिला स्वामी वेदव्यास या लागी कदापि दोष न ठेवावा ग्रंथात. हा याच मुनीने म्हणला, नाना बरोबर ठिकाणी म्हणला असतं रे, ही कथा लिहिली याच्यावर म्हणला असताना आपला भ्रमच असावा. अहो त्याने या महाभारत लिहावला एवढा मोठा 18 पर्वाचा महाभारत होता, तरी त्याला सुख समाधान लाभलं नाही, त्यांनी श्रीमंत भागवत लिहावला. असे याच महाराज सुद्धा म्हणतात की या ग्रंथावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून असणारी कथा ही श्रवण करावी. असो तो धूर्त महाबळ विप्र प्रवेशला नंदाचे मंदिर, गवळी करीती नमस्कार भावे करुणी प्राते. आपण बघितलं जीव काय करते, कपट्याचं कपट पण कधीही कळू शकत नाही. हनुमंतराया दुर्नागिरी आम्हाला निघाला तेव्हा साधू झाला आणि साधू होऊन त्याला आडवाला चालू केलं. ती म्हणतोय अहो मी अन्न खाणार नाही, माझ्या स्वामीचं काम वर्ष अन्न खाणार. आई 2 तर घास खावा, 1 तर घास खावा, जेवायचं तर पाणी तर प्या, मी पाणी सुद्धा पिणार नाही म्हणला. काय करीन, आनंद असताना माझ्या स्वामीचं काम झाल्याशी मी काय करणार. बा आम्हाला आला की सगळी नमस्कार करले, या देव बाप्पा या इकडं, कुठे या, पाठावर बसा. पैसावया दिदले आसन केले ब्राह्मणाचे पूजन, यशोदा कृष्णाशी घेऊन स्तनपान करवित. हा यशोदा असताना मला कृष्णाला मांडीवर घेतलेला आहे, त्याला बाजू लागलं यशोदा आणि इकडे बसायला आसन टाकलेलं आहे. आणि आसन टाकल्यानंतर बामण म्हणून टाकत होती, सोळसूप त्याची पूजा केली बामणाची. आता बामण कपटी का असना, साधू का असना, का डोंगी का होईना, पण आता बामण झालाय ना, त्याने आदराने तिची पूजा केलेली आहे. यशोदा म्हणे ब्राह्मणाशी शुभग्रह पहा, कृष्णाशी जन्मकाळाची दशा कैशी त्या आम्हाशी त्यावेळेस यशोदा म्हणू लागली बामणाला, बामणला माझ्या लेकरात म्हणला असता रे बैशी बघा कसं आहे म्हणला, याची कला काय करणार आहे, काय होणार आहे, कसा लेकरो गुणवंत आहे का खरथड आहे बघा, सांगायचं बैशे. पूर्वी गर्गे केले जातक परम कल्याण शुभ सूचक, तुम्ही सांगावे सम्यक दशा पाहून आता गर्ग मुलीने कृष्णाचे. म्हणला याचं जातक वरतील आहे बरं म्हणला, हे जर म्हणला लक्षण गुण चांगला आहे, पण आता तुम्ही काय सांगताय म्हणला, तुम्ही बी वरतून बघा म्हणली. गर्ग मुली तर वरतील आहे म्हणला, सगळं चांगलं आहे म्हणली, लक्षण गुणी मुलगा आहे, या मुलाच्या हातून काही कामं होतील, असा सुंदर मुलगा आहे. आता तुम्ही बघा बरं काय होते ती. हा तव तो कापट्य करून पंचांग पाहे उकळून क्षण एक ग्रीवा तो काहून सांगता झाला ते दवा. अरे काल पंचगल कुठला तरी उलट धरलं का सवासा धरला कळलं नाही त्याला. अरे कुलते पानं बघा सुद्धा कळली नाहीत म्हणला, असा असताना म्हणला ती पंचगण घेतलं आणि ती पंचगण बघायला चालू केलेलं आहे. म्हणे गर्गादी ऋषीश्वर सकळ चुकले गुणाकार, सर्वाचे मुळी साचार कृष्ण उपजला जाण पा. याचा गुन्हाकार चुकलाय म्हणला, याला काय याला ती देऊन टाकली म्हणला, काय त्याचं सगळं चुकलंय म्हणला. गरबली सांगितलं मला पैसे बा आता स्वतः तीच चालू आहे बघा, खऱ्याचं कोट लाभाडाचं घाल कोट. खऱ्याला कोणी विचारते हो, खरं चालला सोळावर लाबाड दुसऱ्या दिवशी सुटल जे बिलीवर घरी आहे, कायदा असा झाला नाही. हा या सोपजता लागले मूळ का करील सर्वांचे निर्मूळ, याच्या पायी गोकुळ निर्धाळेल सर्व. हा तर गोकुळाचा काटा काढील मला ठुला नाही का मला. आता त्याचं खरं वाटतंय लोकांना सुद्धा. कोणाचं खरं वाटतंय, ज्याने लाबाड मारा मारलेल्या खोटं बोललेलं ती मनुष्य करत असते बरं का. एखादं पाया पण सांगू द्या लागून या पाया विनिवित हो तुम्हा. अरे तुमचा पाया पडतो या देवळा या मंदिरात, या देवाशी सोडणारा कोणी नाही रे. तुम्ही विचार जर केला किती बी कष्ट करा, किती बी काम करा, पोरगा कधी सांभाळणार नाही. अरे आत्ता बोबला बोल सागाची वेळ आलेली आहे, या देवळात सोडणारा तूच आहे. आजा मेळाला सोडवलं, नारायण पोराचं नाव होतं म्हणला, कधी देवाचं नाव विचाराने घेतलं नाही बघा. एकदाच नाव घेतलं नारायण मारालोय म्हणला, येईल ग दावत माझा देवच पळत गेला, पोरगा तिकडेच गेला. हा उपजला हो मुळी करील सोगोत्राची होळी, तरी तुम्ही सकाळ मिळून गवळी लेकरू बाहेर टाका. त्यावेळेस सगळ्या गवळ्या सांगू लागला म्हणला, ह्याला बाहेर घाला हो गावाच्या, ही काय ठेवणार नाही म्हणला, सगळी मला मारून टाकेल म्हणला आणि सगळ्याची भळी करील, लवकर ह्याला कारखाना पुरा म्हणला. ही बामण म्हणायचं का आता, ही देवाला पुरावा निघाला म्हणल्यावर
आता देवाच आता घालतोय गारखानाला निघाल्या वाल्यावर आता याला काय बोलावं. अरे त्याचा मुख बघितल्यानंतर म्हणला अनेकाची पापाचा जन्म मराचा फेरा चुकतो रे त्याचा नुसतं मुख बघितल्यानंतर त्याचा पाय बघितल्यानंतर आणि त्याला पोराला गावाच्या बाहेर काढायला. हा घरते माझे नेहून जितेची पुरावे या क्षणी तरीच कल्याण तुम्हाला अजून जीवन निश्चय पुरा झाला आणि म्हणतोय. जे- काय सांगावं लागेल मला सांगा तरायचे. आता याला जिथंच पुरा होतंय काय करावं. अशा माणसाची काय करावं लागेल मला सांगा. हा त्याला विचारूसानी बघा त्याला चट म्हणे काय करावं. वस्ताऱ्याला बाजारावं आता त्याची गावाच्या बाहेर दिंड काढावी त्याला थांब उसा देऊ नये. आता देवाला तर म्हणतोय बाहेर घालवा बाहेर. आता कुठं घाली तू कोणाला ठेवाय. अरे देव सोडू काय दगडे घेऊन फिरतोच काय बेड्या. अरे त्यानं जन्माला घातलंय आणि अशाला तर तुम्हाला बाहेर घालतोच मग कुठं राहतो कुठं. बाळ नवे हा काळ गिळील तुमचे कुळ सकळ आयशा ऐकताच वैकुंठ पाळ काय चरित्र मांडिले. हा त्यावेळेस मला बाळ नवं काय तुमचं काय करी सांगता येणार भगवंताने मला बर मला तुला असं बोलायचं आहे का मला. माझंही बोलणं तुला दाखवतो मला कसं असतंय मला. माझं बोलणं गपचीप आहे म्हणला. माझी माया तुझ्या पाठीमागे लागल्यावर तुला नाही सोडणार बोला तुला पळती बही थोडी वेळ म्हणला. जमणार नाही म्हणला. माझ्यापाशी कपट कारस्थान खपणार नाही असणार राहणार समोर नाही. जो सकळ चराचर व्यापक जो माया चक्र चाळक जग हाची पट सुरेख परी तंतू देख श्रीकृष्ण. हा भगवंत कसा आहे ते म्हणला. या प्रथेचा चालक आहे. भगवान कसा आहे स्वतःच अर्जुनानं म्हणला मीच सूर्य आहे म्हणला मीच चंद्र आहे म्हणला मीच आकाश आहे म्हणला मीच असणार आहे म्हणला जगाचे प्राण मीच आहे म्हणला. असा असणारा भगवान सगळ्या पृथ्वीचा चालक असणारा आणि त्याला म्हणतो काळ आहे त्याला म्हणतो येम आहे असा असणारा तो गर्ग म्हणून सांगितलेलं भविष्य खोट आहे म्हणून सांगू लागला. नाना परीचे विचित्र मनी परी ओवले एकाची गुणी की अनेक तरंग सिंधू जीवनी परी उदक एकच निर्धार. त्या भगवंताने मला अनेक जर काय बघितलं तर म्हणला एका द्वाऱ्यामध्ये सगळं मनी ओवले गेलेलं आहे. आणि ते भगवंताला जर असं म्हणत असल्यावर भगवंत सण करेल का कुठवर सण करेल. आता ब्राह्मण झालाय म्हणून काही बसला पाहिजे इतक्यावर त्याचं ऐकून घेतलंय बरं. कशामुळे ऐकून घेतलंय डुप्लिकेट कसं पण ब्राह्मण आहे ना. भगवंताने मला प्रतिपालन ब्राह्मणाचं केलेलं आहे गाईचं संरक्षण केलेलं आहे आणि त्या भगवंताला डुप्लिकेट का ब्राह्मण असं ना पण ब्राह्मण झालाय ब्राह्मणाचा बेस घेतलाय डुप्लिकेट का असताना पण याला ब्राह्मण म्हणून त्याला आतापर्यंत त्याचं बोलणं खाल्लंय बरं का. नंतर ब्राह्मण मागे त्याचा गाडा घालायचा की नाना घटी एक दिनकर की बहु मंदिर एक अंबर की एक सुवर्ण नाना अलंकार तैसा व्यापक श्रीहरी. हा भगवंत कसा आहे तर म्हणला आनंद परमान ठिकाणी म्हणला एक सूर्य दिसणारा असा असणारा भगवान आहे. आणि त्याची निंदा भगवंताची तरी ब्राह्मण होऊन जर करीत असल्यावर त्याला देव सोडील का कधी सोडील मला सांगायचं. देवाशी खोटं बोलणं जमत नाही. देव कोणाचं खोटं बोलून घेतो ऐकून घेतो त्याला कळत नसल्यावर खोटं बोलून ऐकून घेतो. जर शहाणा होऊन जर लय लागला गप्पा माराल तरी सालो मालो सारख्या तरी तिथं काही जमत नसतं बरं का. चट मन पकडलं होतं का नाही. कीर्तन जमत नसते पुन्हा भजन जमत नसते पुन्हा तुकारामाचा वेश धरणा वेश तुकारामाचा नाव म्हणून गावाला उपशीत निघाली ती जमत नसते ती म्हणला. असा असताना बळबळ ब्राह्मण झाला तो असताना ही असते संकट दाखवू लागलेला आहे. की नाना मात्रकांचा उच्चार परी त्यात एकची ओंकार नाना घटांच्या आकार परी मृतिका एकची. आता रे नाना तरी घट असले तरी म्हणला भगवान एक दिसणार आहे मला. आता किती जर पाण्याचे असणार मला घागरीचा म्हणला सूर्याचं प्रतिबिंब एकच आहे. प्रत्येकाला सूर्य कुठं वाटतो आपल्यापाशीच वाटतो. मध्याने काळी जर सूर्य आला तरी प्रत्येकाला कुठं वाटतो आपल्यापाशी सूर्य वाटतो. बसतो का नाही म्हणला हा सूर्य बाराटे मला यावा आणि सर्वाला सूर्य एक ठिकाणी जावा. यानं हित असो त्यानं हित असल्या सूर्य कुठं आहे आपल्यापाशीच आहे. तैसा श्रीकृष्ण सर्व चित्त चाळक जो मनोबुद्धीचा प्रवर्तक तेने मोडिले हे कौतुक परम नाटक श्रीहरी. अहो भगवंताने म्हणला या सगळ्या पृथ्वीचा चालक आहे. अरे कुणाला कसं नाक दिलं कुणाला कसं तोंड दिलं कुणाला कसं बोलायला लावलं ती कुलाला काय केलं कुलाचे डोळे कसे केले कुलाचं पाय कसे केले ही 33 कोटी दिवस चालते एकदा. आम्ही करता तेव्हा तुमचे काम वाढणारे शेपट जोडतो वाढणारे तुटलेले पाय जोडतो म्हणाल ती कुणाला कोणाचं शेपूट कोणाला जोडलं कोणाचा पाय कोणाला जोडला. अरे सरत असेल त्याची कामं त्यानेच करावी इतराला कामं जमत नसते. देवाचं काम करायला गेल्यावर
बिगेनं पुढे येत असते म्हणला. आपली आपली कामं आपल्या पदवीला आपण राहावं लागत असतं. बाहेरी टाकावा बाळ आईशी बोलता महाबळ तो दह्यांचे मडके सबळ कपाळावरी आदळले. असताना महाबळा भटानं काय केला, बाहेर बाळ घाला याला गार खांदा म्हणल्या दह्याची मडकी आली की ह्याच्या कपाळात थोडा धड बसली हो. न हालविता न बोलविता असा देव आहे ती. आणि त्या देवाचा कशाला आपण बघा विचार करावा. असा असणाऱ्या भगवंतानं या महाबळाची फजिती चालू केली बघा. बोलतो उत्तरे अमंगळे म्हणून लाटणे आवेशले मुखा माझी उभेची शिरले पट्टियाच्या ते दवा. म्हणायचं तर बेलण्याला माझं लाटणं बी उठला दाबळा लागलं पाठीत बाका बघ घाला सुटके द्यायला मला लवड गोष्टी खऱ्या येतं का म्हणला. आता बरं आहे का म्हणला. अरे निर्जेवा वैसा भगवान आहे. त्या दुष्टाने म्हणला असताना काय केलं तर म्हणला हिरण्य कश्यप म्हणा खांबावर राहत माले भगवान कुठे म्हणलं तर या खांबावर राहत माले कडकड कडकड खम कडकला आणि तिथून भगवान निर्माण झाले म्हणला. निर्जीवा वैसा भगवंत आहे म्हणला. बेलनं निर्जीव उठलं, पोळपट निर्जीव उठला, बाज निर्जीव उठले आणि ह्या बाळाच्या पाठीमागे लागलेले. आईसे कौतुक गवळी पाहते तो घरातून देवारे पाठ धावते उरावरी धडधडा चित्र बघू लागलीच म्हणला. सगळीच उठली, बेलनं उठलं, उलतरं उठलं, बाज उठली. एवढी अवस्था महाबळाची झाली म्हणला. कशामुळे झाली? हे डुप्लिकेट ब्राह्मण झाल्यामुळं ही सोंग काढून लागते बरं का. खरं व्हायचं साधू व्हायचं असलं व्हायचं. साधू होण्याकरता त्याला साधू पण धरावं लागतंय, देव पण धरावं लागतंय, देवाची भक्ती करावं लागते, त्याची साधू होता येत नाही म्हणला. महाबळाच्या मोठ्याच्या ठिकाणी कोण निर्जीव वस्तू लागले हो काही सांगता येईना त्याला म्हणला. जर झपक जर बसायला म्हणला उगं तर जरा गरम आम्हाला वाटत त्याला काय वाटायचं. उगं तर दोत घेतलं, उगं तर डुप्लिकेट पंचगल घेतलं आणि विलाकार मोठं फिरविली केलं लाहिती वेगळं भागा लावून घेतलेलं आहे. पाटे वरवंटे मोडीती पाय कपटिया तेथून पळे पाय बाजही आडवी उभी राहिली. उठले पाटे उठले बैल पाया लागला मला. ह्याची अवस्था एवढी बिघडली म्हणला. बाळ आजीला आडवं लावली आधी आणि पुढे उभारले कुठले गावावली आता याला कळलं नाही का तुम्हाला कसं यावं कसं बामण व्हावं हे तुम्हाला समजायला नाही का म्हणले. बाजूला आडवून धरलं लागले झपके द्याला पुन्हा कुठे पळता येते. पाट चौक्या पारा अरगळा घन कुदळी कुराडी सबळा गोवऱ्याशी जीवा ज्या नंदाच्या घरी होते जेवढी साहित्य तेवढा असताना बघा या भळपटी बामणाच्या पाठीमागे लागली म्हणला. एक बी साहित्य थांबलं नाही म्हणला. देवाने दिलं म्हणला चला मला सुरू करा म्हणला. यानं डुप्लिकेट बोलताय का म्हणला. याला मला डुप्लिकेट बोलल्याची शिक्षा किती दंड द्यावा असा विचार करू लागलेला आहे. होते मुसळाचे मार धोत्र फिटून गेले समग्र पंचांग फाटून झाले चुर त्या मुसळाचे मार लागता पंचांग फाटलं धोतर गालं काय बामण निसता असाच उभारला की काय करतोय लविराच आहे. कशामुळे झालं हाड फजिती होते फळ फजिती होते माणसाची कशामुळे होते. फजिती देव विसरला की ही फजिती आपोआप होते. नसती विघ्न देव झाला पाठी मोरा नसती विघ्न घरला चालून येत होतो. ते विघ्नाला बोलावं लागत नाही. आपणच घर पेटतंय आपणच जळतोय त्याला काही सांगायची काडीवराची गरज नाही कुलती लावायची गरज नाही. म्हणून देवाच्या पुढं नतमस्तक हो माणसाने आणि प्रत्येकाने बाबाचं चिंतन करावं. धोत्र गळाले नागवाची कपटी पळे पदार्थ ते तुके धावते बळे मार दारुण लय आनंद याचं वर्णन केलंय म्हणला साहेब. डोंगानाचे धोतर गळाले म्हणला काय नागवाच बळ पळावं लागला किंवा कुंकड पळतोय म्हणला. एवढे मार खावे लागले एवढे हाड फजिती झाले म्हणला. म्हणून म्हणायचं की बाबा हो एवढी हाड फजिती करून घ्यायचं नाही. ज्यानं जन्माला घातलंय त्याचं नाम स्मरण घ्यावं त्याचे उपकार परत करावे. होत नाही ते परत करावे कशात करावे. एखाद्यानं तर भरपूर दिलं ते आपण नुसतं शीत देऊन तर त्याचा असणारा उपकार फेडावे पण. गवळी हस्ते सकळ आमच्या कृष्णाशी ठेवीला बोल परी त्याचे फळ तात्काळ प्राप्त झाले असू लागली म्हणला. गवळी आनंदाने म्हणू लागले म्हणला आमच्या कृष्णाला नावं ठेवली होय मला. तो नावं ठेवतील तरी फळफजिती करावी लागते. विनाकारण कोणाची निंदा करू नये कोणाला नावं ठेवू नये. नावं ठेवल्यानंतर ही असली फजिती होत असते. बामन उठला लागला पळू लागला ही बामन झाला म्हणतो सोडलाय तर मोकळा ना तर वरवट्याच्या पुढे मुसळ्याच्या पुढे राहिला तर बामनला टिकला नसता हो तर त्याचं नाव बाबर होतं बोलू त्याला डुप्लिकेट कोणाबरोबर बामन झाला म्हणून
निसतला बरं का हं. गदगदा असते गवळीने अपवित्र बोलला पाक पाणी जळो त्याची वाणी बरा तर म्हणला गवळे असं लागले गवळे असं लागले म्हणला हे जी जवळ आणि जळू म्हणली आता कृष्ण खांदा करून खांद म्हणतोय मग गालत्या गाडीमध्ये म्हणतोय म्हणला हे जी वाणी आहे काय अरे एवढा आनंद आम्हाला झाला आणि ह्या दुष्ट काय म्हणतोय हे अवघणी लेकरू आहे बाहेर गावाच्या गाला नाही ती करील असा असताना दुष्ट बोलला आमच्या समोर त्यानं फेललं बघा. इकडे कपटे नागवाची पळत पावला तोरे मोतोरे अंत चळा कापत रडत असताना म्हणला ही गपटी राक्षस म्हणला असताना कुठे गेला पुन्हा राक्षस पण धरलं बामणाचा वेस सोडून दिला आणि कवसाचा आराम गेला मोठ्या बड्याला बघूला लागला कवसा तुझी बरगतलाय बाबा आता तुला सांगून काय उपयोग नाही म्हणला अरे निर्जीव माझ्या मागला तर देव मागायला तुझं काही खरं राहणार नाही म्हणला वारवाटा उठला पोळपट उठलं बेलणं उठले अरे बात सुद्धा माझ्या मागे लागावी कवसा तुझं काही खरं नाही ह कंसाशी म्हणे तुझी आरी वाढतो गोकुळा भितरी तो अनिवार सकळ धरित्री निवेर करी त्या वेळेस म्हणला कवसा तुझा वैरी असता गोकुळामध्ये वाढू लागलाय नंदराच्या घडी वाढू लागलाय म्हणला असता रे अनिवार तुझा वैरी रे म्हणला मी तू त्या वायरीच्या हातून कसा सुटशील की मला तरी वाटतलंय बाबा मला मी बघितलं रे बाबा मला मी फजिती करून घेतले बाबा त्याचं नाव घेतलं तर जन्म मरणाचा फेरा चुकतो आणि त्याला नाव ठेवतो भजी कशी अवस्था होईल म्हणला अरे जन्म मरणाचा फेरा चुकतोय त्याचं नाव घेतल्यावर आणि त्याला नाव ठेवायलाय म्हणजे किती छान असेल बामण सुद्धा थोर मार जो मज बैसला पदार्थ मात्राशी जीवाला हे नवे मानवी कळा तो अवतरला श्री विष्णू ही काय मानव बरं का म्हणला कवसा विचार करू नको म्हणला महाविष्णूचा अवतार आहे म्हणला ती कोणाचा अवतार आहे महाविष्णूचा अवतार आहे म्हणला आणि निर्जीव माझ्या पाठीमागे लागले म्हणला सजीव लागला तर तुझं काय करायला म्हणला आणि निर्जीव मला उठलेला मला जोडपाजर लागली म्हणला न बोलता न मानता अशी निर्जीव माझ्या मागे लागली कवसा खरं नाही त्याचं काय कंसाशी म्हणे महाबळ गोकुळी वाढतो तुझा काळ तो दिसतो जरी बाळपळी नाकळे कृतांता असतं रे म्हणला तुला बाळ जरी असला म्हणा ते करतांत काळ आहे म्हणला यमाचा एम असणारा तोच आहे एम दुसऱ्याला म्हणता येत नाही यमाचा एम सुद्धा तोच आहे सकाळी बाल सूर्य उगणारचा भगवानच आहे चाले शरीर कुणाची सत्ता देकेवी एक नारायण त्याचे भजेर चुकू नको रे अरे त्याच्या डोळ्यानंच बघतोय संध्याकाळी झोपला की जागा होण्याचं काम त्यानंच करतोय आपण जागा होत नाही माणसं उगं म्हणते ती आता झोप झाली आपण जागा तू अरे जागा त्यालाच करावं लागतंय उठो त्यालाच लागतंय दुसरं कोणी उठविणार नाही कंसामज वाटते पूर्ण की जवळी आले तुझे मरण ऐकता दचकले मन कंसरायाची ते द्वा बामणानं म्हणला बरं का बोलला खरं तिथं मला पण खरं बोलला बामण झालता पण थोडे वेळ बामण झालता पण तर बोलला का नाही त्याला कवसा तुझं मरण मला जवळाला वाटते बाबा आता ही खरं भविष्य आहे बघा हे खोटं भविष्य नाही मागा खोटं बोललं तर पण आता इथं दुसऱ्या ठिकाणी गेलं खरं बोलावं लागलं तुझं मरण जवळ आलं रे कवसा मला तू काय ह्या मरणाच्या ठिकाणी वाचत नाही या करताना काय दाडत नाही काय चुकत नाहीच आता केसरीचा प्रताप ऐकून थरथरा कापे वारण की गरुडाच्या ऐकून स्तवन उरक चित्ती दचकते त्या वेळेस आहे गरुडाचा असताना झ्याप बघितले सर पाप पळतात की गरुडा आपलं थांबतात का असे वाच्या आरळे ऐकले की कोल्हे आपला कोल्हाला कळायला सुद्धा बंद पडतात तसं कवसाचं असताना अंत करून दचकलं आणि कवसाची दातकीत बसली आता काय करावं ह्याचा विलास काय करावा असा विचार कौस करू लागला ऐकून सौभाग्याची स्तुती दुर्जन दचके परमचित्ती के वेदांतीच्या ऐकून श्रुती मतवादी भयभीत आता महिन्याची म्हणला दातकीळ कधी बसते म्हणला चांगल्याची स्तुती ऐकली की मला त्याला काय होतंय त्याला शेहरोग होतो त्याला महारोग फुटतो आपणच फुटतोय उगच फुटतोय बरं का काय करण्याचं जर चांगली गोष्ट ऐकले का त्याला आनंद व्हावा का त्याला महारोग फुटावा अरे देव जन्माला आलाय सगळ्याला आनंद होईल ही गोष्टी कवसाला कोणी सांगितल्या कशा अरे जा बाबा आता तर शेरण हे कोण सांगते असं चांगलं कोण सांगेल का तिथे साथीदार सुद्धा तशीच असतात म्हणून असणाऱ्या सुखाला यास म्हणे सांगते जायचं तुला कोणाच्या घरी जायचं तरी जनकाच्या घरी जा बाबा तिथं तुला काहीतरी मार्ग नजर पडेल तैसाच कंस दचकोन म्हणे दिसते वर्तमान कठीण आता वैरी अशी शोधून कोण मारेल सत्व त्यावेळेस कौस मना ठिकाणी विचार करू लागला म्हणला ह्या वैरीशी मला शोधून कोण मारेल म्हणला मला तर समोर कोणी दिसू नाही म्हणला असा विचार कौस करू लागलेला आहे
के व्याधी जो उद्भव धरी तो निर्मूळ करावा लवकरी अग्नी आणि वैरी धाकुटा म्हणू नये. वाचताऱ्या अग्नी बाळला बारकी म्हणायची नाही म्हणला, अनेक जंगल जाळून टाकते म्हणला. माझा वैरी दाखवला म्हणला का याला कुणीतरी संपवण्याचा वेळ आणा. लघु म्हणे न दर्शन शुक पुढे दुष्ट विघ्नकारक तो पुतना येऊनी सम्मुखी पैज बोले कंसाशी. महाराज म्हणलं म्हणून समोर येतेच माणसाला काय त्याला सांगावं लागत नाही म्हणला. त्याचं वडवललं की आपोआप पुढे येतं. आली पुतना राक्षसने की म्हणले काय म्हणताय मला अहो माझा वैरी जाताना कुकड्या ठिकाणी वाढू लागला म्हणला, याचा बंदोबस्त करायचा म्हणतोय म्हणला. मग तुला काय फायदे ते देतो. क्षणा माझी तुझा वैरी शोधून मारेन निर्धारी मी जाणे कपट कळा कुसरी आज्ञा देई. म्हणला सॉरी पुतना म्हणू लागली मी कपट काल असता नाही म्हणली. अरे त्या कपटा पुण्या पुढे कपट थांबत नसतोय, कपट आपोआप निघून जात असतंय. तसं म्हणला तरी पुतना म्हणते तुझा वैरी मी शोधून मारीन. कंस परम संतोषला कौरवने निरोप दिदला कपट स्वरूप ते वेळा नटली रंबेसारखी. रंबेसारखी असणारी कोण झाली पुतना झाली म्हणला. काय असणारे स्वर्गातलीच रंबा यावी उर्वशी यावी अशी असणारी तिने नटली आणि नटवून असणारे आपलं सोंग घेतलं. अरे सोंग जमणार नाही दे बाई ती त्याच्या पुढे सोंग चालणार नाही म्हणला. अशी सोंग काढलं आणि कुठून निघायला लागली. पायी रुंजून ती पैंजन नैत्री सोंगयाच्या अंजन सर्व अलंकारी नटली पूर्ण परम पापी. पैंजन सुद्धा पायामध्ये घातलेले आहेत. काय नटली म्हणा तिला सोंग का काढता येते खरंच माणसाला कशी सोंग काढता येते देऊ. तसं सोंग काढलं त्या बामणानं ती सोंगाला पुतणीने सोंग काढलं आणि आता गोकुळा का निघाले म्हणले. आता मी कृष्ण तुला मारते तुझा वैरी मारते असा विचार करून निघाले. कंस म्हणे पुतणी अवधारी गावोगावीची बाळके मारे त्यात सापडेल माझा वैर तो तू झडकरी. प्रत्येकाची बाळ मार म्हणला माझा वैर त्यात सापडेल मला. तुला नंदाचं घर गावाचा नाही पण म्हणला उचलती चलतीवर लेकर सगळ्याची मारीत जा म्हणला. मग त्याचा माझा वैर तिथं सापडेल ना त्या लहान मुलामध्ये असेल बघ म्हणला पुतणे जा लवकर तो आता. आधी पुतना परम चांडाळी त्यावरी कंसाची आज्ञा झाली येरे त्याची हृदय धरली अतिप्रती देते दवा. दारोडे असावा चोर असावा चोराला आपण जर साथ दिले चोर काय केलं आ दिवसाचं घर पुढे राहू दिलं का कोणाचं घर डाका बरोबर घालणार. तसे असताना म्हणला पुतना आधीच चांडाळी होती आणि चांडाळीवर पुन्हा आता राजानं पुन्हा हातशेप केलाय. जावं म्हणला तुम्ही बी असं म्हणल्या असताना पुतना गोकुळाकडे निघालेले. आधीच शंक करावयाची हौस त्यावरी पातला फाल्गुन मास की राजाज्ञा झाली तस्करा. आधीच बोंबलाय सवय असते आणि पुन्हा त्या ठिकाणी शिमग्याचा महिना यावा. मग थंडालाच बोलते त्याला बोंबल बोलायची गरज लागत नाही. शिमगा आल्यावर त्याला काय फालुगुल पाहिला लागतं शिमला असताना ही चांडाळी राजाने साथ दिली. जा म्हणला आता माझा वैरी मारून घे. आधीच जार दुराचारी तो स्त्री राज्यात कारभारी आधीच पैशून्य दुष्ट आगोरे त्यावर श्रीराजात राजा व्हावा. मग त्याला का अधिकच वाटलं ना सुख वाटणार का दुःख वाटणार आहे. असं असताना म्हणा चांडाळीन कृष्णाला मारण्याकरता असताना कपटकारस्थान केली आणि कपटकारस्थान करून गोकुळामध्ये निघाले. मदिरा पाजली मरकटाला त्यात भूत संचारी झाला त्या माझी वृश्चिके दंशिकेला तसे झाले. एखाद्या माकडाला दारू पाजली माकड पुन्हा काय केलं पुन्हा भूतानं झापडलं. ती भूत लागल्यावर तुला तसं करतो तसं ही भूतला सुद्धा काय केली त्या भूतासारखी निघाली म्हणला. कानामध्ये विष भरलंय काय सोंग काढलंय म्हणला. काय रब्बा तशी दिसावी रंबा स्वतः हसली अवस्था या पुतलीला धरली की मद्यपियाने देखील शिंदिवन की ओमन देखुनी धावे श्वान की कागक्षत देखून अतिसाक्षेपे उखरी पै. त्यावेळेस एखाद्याला म्हणला 10 रुपयाची शेळी असावी आणि त्याला अचानक दारूचे बल्ला असणारे मला दिसावी शेंदीचं पण दिसावं मग त्याला किती हालत होतो तशी असताना म्हणला. ह्या पुतणी आधीच कपटीन कपटीवर पुन्हा ह्या राजानं पुन्हा अजून एवढा आशीर्वाद दिला म्हणल्यावर ती ग बसर का म्हणला. त्या आनंद निघालेले. तैशी राक्षसी ते अवसरे गावोगावीची बाळके मारी प्रवेश तालुक मंदिरे न वारी ते कोणी गावोगावची मुलं मारू लागली म्हणला. चौकड हाकार उठलाय म्हणला आमची लेकरं मारली त्याने म्हणायचं आमची लेकरं मारली अशी गावोगावची लेकरं मारीत फिरत लागले. 30 लोक देखुनी म्हणती लक्ष्मी चाली की ग्रहपती बाळे मारी गुप्त गती ते कोणास कळेना. काय म्हणलं लक्ष्मी चाली का काय म्हणलं
लोक विचार करू लागले म्हणला, गावोगावची म्हणला गुप्त बाळं मारू लागली म्हणला, बाळं मरू लागली आपोआप म्हणला, काय बिघडलंय म्हणला आणि काय झालंय अशी लोक तर्क विकर्त ही विचार करू लागले. आयशी ती बाळकाची महामारी प्रवेशली गोकुळा माझारी स्तनमुखी लाविताची झळकळी बाळे प्राण टाकीती. त्या वेळेला थानाला मुलगा लावल्या चरमर बाळा असला पायाचा धरणीवर ती मरून जायचं असली अवस्था केलेली. असं थानामध्ये 20 भरलं किती कपटकार असताना म्हणायचं. आणि या कपटकार असतानाला असली अवस्था करीत 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 गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. महाविषय भरुणी स्तन प्रवेशली यशोदेचे सदन यशोदा म्हणे बाळकृष्ण पाहोया आली गोपी हे. त्या वेळेस असताना नंदराजाच्या वाड्यामध्ये आली आणि नंदराजाच्या वाड्यामध्ये येऊन असं ही स्थानामध्ये भरून आली आणि असताना यशोदीला हाक मारू लागली. काय म्हणते, अगं तुझी बहीण आली बहीण. पाळण्याजवळी आली पुतना दृष्टी अवलोकी राजीवना ते बाळालीला देखून मना परम सुख वाटते. त्या वेळेस असताना राक्षसी तिला सुख वाटलं बरं का, आनंद झाला बघा. भगवंताला बघितली पाळण्याजवळ आली आनंदानं आनंद तिला आनंद होऊ लागला नाही. नीलकर्ण केश कुरळ आकर्ण नेत्र विशाळ भाळ दिव्य पिंपळ पान सुडाळ झगझगी. भगवंत कसा दिसता तर म्हणला, त्यांचे भवे असणारे म्हणला कानापर्यंत आहेत असा असणारा भगवंत. त्यांचा मुख चंद्र असताना कमळाच्या पाकळीसारखा आहे असा भगवंत बघितला. तिला सुद्धा आता आनंद होऊ लागला. दुष्टक असताना पण तिला आनंद गगनामध्ये मायना इतका आनंद होऊ लागला. कर्णी कुंडले तळपती लघुदंत चौकीचे झळकती सुहास्य वदन श्रीपती कंठी शोभा म्हणला. माशीला आकार कुंडला येते म्हणला. सर्वच काना ठिकाणी बसावी काय, चंद्र जेव्हा असणाऱ्या काना ठिकाणी राहावा काय, दात त्यांचे भगवंताचे म्हणला. बीजाच असणारे म्हणला चांदण्या जेवण बसले काय असे दात सुद्धा दिसू लागले. पदक एकावळी मुक्ताहार तेने शोभला बाळ दिगंबर बांकी बिंदली परी कर तळीत पाय झळकती. पदक असताना मला कमरे ठिकाणी आहेत म्हणला, गळे ठिकाणी असणाऱ्या मला वैचिंत्य मला आहेत म्हणला. ही भगवान असा असताना शोभेवंत दिसू लागला. तेव्हा असणारी पुतना मला त्या ठिकाणी असणारे म्हणला आनंद झाले. मला काय बाळ आहे म्हणले, काय सुंदर आहे, याचं रूप काय किती सुकुमार आहे अशी विचार करू लागले. चिमणी बोटे चिमणे हात चिमण्या मुद्रिका लखलकीत चिमणी चकटी मेकळा झळकत शूद्र घंटा किनकिन. अवताराच्या प्रत्येक असणाऱ्या बोटामध्ये मुद्रिका आहे. ती मुद्रिका बघून भगवंताचे चिमणीसारखेच खेळणे चिमणीसारखेच राहणे असं बघितलं तिला अति आनंद असणारे मला त्या पुतणीला बोलायला. पायी पैंजण वाळे वाजते चरणागोष्ट धरिती हात ती वंदी घालून रमापती चोकी असणारे भगवंताने सुद्धा विचार केलाय म्हणला. ही सगळी भक्त माझ्या पायाशी लागले माझ्या चरणाची वंदन करतात म्हणला. अरे माझ्या पायाला वर मुंडकट होतात म्हणला. माझ्या पायाची अपेक्षा करतात म्हणला. माझ्या पायामध्ये किती गुढे स्वतः भगवंत चाकून बघतात म्हणला. किती गुढे किती आनंद आहे पायामध्ये. स्वतःचा अंगठा पायाचा असणारा तोंडामध्ये घातला भगवान चाकून बघलेले. तो वैकुंठपती वरिष्ठ का मुखी घातला चरणांगोष्ट तरी चरणी गोडी आहे उत्कृष्ट असे भक्त बोलती. तर म्हणला भगवंताने म्हणला या भक्ताने माझ्या चरणा ठिकाणी किती गुढे बघितला. स्वतःच भगवान असताना चरण चाकून बघतोय किती गुढे. गुढी त्याला गुळालाच गुढी कळत नसते बरं का. भक्ताला गुढी कळती तशी गुळाला गुळ खाणारा कळते का. गुळाला कळते गुढी किती कळत नसते बरं का. भगवंताला गुढी कळेल का. अरे भक्ताला गुढी कळली म्हणजे काय भगवंताला गुढी कळती काय. ज्याला नाम धारकाला गुढी कळल नामाचं महत्व कळत पण विचाराला महत्व कळत नाही. एक दिवशी काय केलं भगवान असताना म्हणला असताना त्या नामावर दगड तरतो सागरावर दगड तरत होते. भगवान उठला संध्याकाळची गेला मागं पुढं बघितला कोणी आहे का म्हणून आणि उचला खाडा टाकला पाण्यामध्ये गेला खाल्ल्या पाताळाला. दुसरा काळा घेतला पाण्यामध्ये टाकला. हनुमंतरायापर महाराज असताना पाठीमागे येऊन उभारला होता. माघारी फेनवतो हनुमान दिसतोय. हनुमंत गावाला पहिला दगड टाकला तेव्हा चालू आहे. तर म्हणला नामाचं महत्व भक्तालाच कळतंय. नामाचं महत्व देवाला कळत नाही पण देवाचं नाम असणार मला. देवा तुझ्यामध्ये ताकद ना तुझ्या नामामध्ये शक्ती आहे. तुझं नाम एवढं तारक आहे म्हणा असा असणारा भगवान असणारा हनुमंतराय त्या भगवंताला म्हणतात. जेथे भक्त चरणी रंगती गोड म्हणून वाकाने ते गोडी पाहावया श्रीपती जपत होता बहुत दिवस. तर भगवंत असताना बहुत दिवस जपत होता. 10 अवतारापर्यंत जपत होता. माझ्या पायाशी उडी लागली ती म्हणला. माझ्या चरणाशी एवढी भक्तजन लागली ती म्हणला. एवढी विठ्ठल म्हणला साधू विठ्ठल म्हणला संन्यासी म्हणला तरी माझ्या पायाशी लागली ती म्हणला. तापशी लागलं तर म्हणला. ज्याने डोंगर शेवला कुणी कपारीमध्ये बसलं कुणी समाधी घेतल्या
माझ्या पायामध्ये गुढी हाईच किती. ही असणारा भगवंत असणाऱ्या 10 अवतार होण्यापुरतं 9 अवतारामध्ये जपत होता. माझ्या पायाची गुढी मी कधी चाकून बघन. माझ्या नामाचं महत्व किती आहे मी कधी बघन असा भगवंत विचार करीत होता. ते गोकुळे फावले स्पष्ट म्हणून चोखी चरणांगुष्ट की स्वरचरणीचा महिमा वरिष्ठ आभाळ दहावा अवतार म्हणला कसला अवतार. प्रत्येक अवतार अर्धे झाली बरं का. आणि 10वा अवतार मध्ये देवाचा परिपूर्ण अवतार आहे. आणि त्या अवतारामध्ये असताना भगवान स्वतः गोकुळामध्ये आपला अंगठा असताना मुखामध्ये घालून गुढी चाकू लागलाय. आनंद घेऊ लागलाय. काय माझ्या पायाचा आनंद आहे हे भगवान स्वतःचा आनंद भोगलाय. जैसे पितियाने अमृत फळ आणले ते बाळका हाती दिले परी त्याची गोडी त्या शिनाकडे वदनीनं त्या वेस म्हणला एखाद्या बापानं म्हणला मुलाला फळ जर आणून दिलं तर म्हणला त्याला स्वतःची गुढी स्वतःला कळत नसते. ती गुढी कुणाला कळते भक्ताला कळते गुढी. देवाला आता अंगठा टाकल्यामध्ये गुढी कळली का त्याला देवाला याच्यामध्ये काय गोड आहे. फक्त भक्तालाच माहित आहे गुढी किती आहे म्हणणार. याच्यामधला आनंद काय गुळाला आनंद कळतो का किती गोळ गुळाला विचार गुळ सांगू शकेल का माझी गोड किती आहे म्हणून. अर्ध्याला खाल्लाय त्याला कळेल म्हणला गोड किती आहे. देवाला कळला नाही. देव म्हणतो देवाला म्हणतात देवा तुला ही नाही कळला. तेच फळ पिता चोकिता बाळ झुंबुनी लागे हाता तैसा हा जगतपयाचा पिता गोडी आधी सेवित. असताना भगवान म्हणला असताना म्हणला आनंदानं आपला असताना अंगात चुकून बघतात म्हणला. आनंदानं म्हणला ही जी गोडी किती आहे चाकून असताना मला भगवान बघलेले. अंगठा तोंडामध्ये घातलेला आहे आणि तोंडामध्ये अंगठा घालून असताना याला गोड किती आहे चांगला किती आहे मी नवल अवतारामध्ये बघत होतो. गोडीने चरण चोकी श्रीपती या लागे भक्तांच्या मिठ्या पडती असो पालखा जवळ निश्चिती पुतना ती उभी असते. म्हणला या असताना म्हणला भगवंताने मला चाखून बघितली गोडी बघितली. भक्त म्हणतात देवाने अंगठा तोंडामध्ये घातला तोंडामध्ये घालून म्हणला देव सुद्धा चाकून आपल्या चरणाची गोडी बघलाय. पुतना पाळण्यापाशी उभारले. पुतना उचली वनमाळी स्तन घातला मुख कमळी परम आवडीने ते वेळी स्तनपान करीत असे. असताना आवडीने असताना म्हणला पुतना राखीने विचार पाचार मागडला पुल्ला केला नाही म्हणला. उचल कृष्णाला घेतलं मांडीवर की स्तनपान करा चालू केलेलं आहे. हाती धरोणी असताना मुखी घाली जगत जीवन पुतणीच्या खांद्यावरी जाणं एक हात ठेविला. भगवंताने म्हणला पुतणीच्या घरावर हात ठेवला आणि मुखामध्ये थान घातलं आणि जेव्हा वडाला चालू केलं तेव्हा तुला काय वाटत विष शोषिले संपूर्ण दुग्धही गेले सरून सर्वांगीच्या शिरा ओढून तुंबडी. विष सगळं संपवलं. दूध वाटतं असणारं ती संपवलं आणि पुन्हा रक्त वडाला चालू केलं तेव्हा पुतना आक्रंद करू लागले. काय करावं आता देवा. अरे विनाकारण देवाला कपट कारस्थान करू नका. देवाला विचार करून असणारे म्हणला आनंदीमय देव असणाऱ्या भगवंताला विचार करा जरा. पुतनेशी नवल वाटले म्हणे विष शोषणी बाळ वाचले सर्वांग तिचे कापू लागले सोडी म्हणे. कृष्णाला म्हणा लागले सोड 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 म्हणला. कृष्ण म्हणू लागला आता मी धरलं तर कधी सोडित मी कोणाला तर धरीत नाही म्हणला. हरबत धरलं की परत नाही सोडित बरं का. पुतणे म्हणते कृष्णा रे सोड रे मला आता. गोपाळ गोविंदा श्रीपती सोडी सोडी का मज प्रति मागुता या गोपाळा माझी पै. भगवंता अरे मला सोड रे आता सोड. आता सोडतो का. अरे सोडित नाही असा भगवान आहे. येल लावलं की पुन्हा सोडत नाही म्हणला. धरलं की सोडित नाही देव तोपर्यंत. त्या देवाचा नादाला लागून लागला नादाला की ते पण बाहेर जात नाही बरं का देवळाच्या. असा भगवान आहे. सावळे गोपाळे माझी आई सोडी सोडी कृष्णे कानाई म्हणून मुखाकडे ते समय पुतनावे लोणी. सावळी कृष्ण आई म्हणते बघा किती सुंदर गाला दिला सुद्धा. पुतणीला जो मला स्व विचाराला भगवंताचे हात लागले ना भगवंताचे पाय लागले ना तिच्या भगवंताच्या शरीराला मुख लागलं ना तिला मनाला ठिकाणे सावळे माझी माय म्हणला. कृष्णाई सोड घे माय मला म्हणली आता मध्ये सोडून खेळत होता. सोड सोड रे कृष्णा. सोडी वेदका वनमाळी तुझी माता कैशी वाचली धन्य ती यशोदा वेलाळी स्तनपान. धन्य धन्य तुझी माता म्हणा. तुझी माता कशी वाचली रे कृष्णा. तुझ्यासारखी दुष्ट होती काय. अरे तू दुष्ट होती म्हण का ते दुष्ट होती काय. भाऊजनी मी पुण्य केलं होती ना म्हणला आणि भाऊजनी पुण्य करून म्हणला या कृष्णाला जन्माला घातलं घेऊन आणती म्हणला. आणि तुला पुण्य केलंच काय म्हणला. लगेच झालं म्हणता तू पाप घेऊन आलीच म्हणला. माझा सुशिक्षिका जीव प्राण सोडीन मी आता परतोन खाली पडे मूर्छा येऊन तरी जगत जीवन सोडीना. तर मला ती पुतना राक्षस मला बहिणीला धान म्हणे पडली तर देव तसाच बरोबर आहे म्हणला. देवानं सोडलं नाही म्हणला. देव सोडित नाही बरं का. एकदा देव जर मागं लागला की सोडत नाही बरं का.
त्याच्या नादाला तर लागू नये. आणि ते धरल्यावर म्हणतोय मी धरलं नाही तुला, आणि तू धरल्यावर मी कुणालाही सोडलं नाही. हं. सकळ गात्रे शोषले पुतना अवलोके वनमाळी तवते मूर्ती सावळी हृदयावरी विराजे. हा त्या वेळ असताना म्हणलं सगळं रक्त पेलं, सगळं झालं म्हणलं, अंगातलं शक्ती शिन झाली म्हणला, जीव गंडामध्ये उरलेला आहे. पुतना असणारे वरी तोंड करून बघलेल्या भगवान स्वतः आपल्या असणारा हृदया ठिकाणी आहे म्हणला. काय करावं असणारा भगवान सोडलं, पण खरंच भगवान होतं म्हणला. असणाऱ्या दुष्टाला असं मुक्ती देतो देव सुद्धा. काय म्हणला असणारे सांगायचं आहे म्हणला, एवढी दुष्ट असणारी पुतना तिला सुद्धा मुक्ती देण्याकरता देव तयार झालेले. अवलोकित कृष्णाचे वदन हृदय बिंबले तेच ध्यान मुखी करी हरिस्मरण कृष्णा गोविंदा माधवा. माधवा सुद्धा तिला ध्यान लागलं म्हणजे साधे काय अशा दुष्टाला सुद्धा मुक्ती दे देवा. किती दुर्जनवारी 20 बाजाला आली, पण त्याला सुद्धा मुक्ती देऊन प्रसाद देऊन मुक्त केली की बघ. असणारे सावळ असताना नयन भगवंताचं बघितलं, हृदय असताना ठिकाणी जीव जाताना भगवान आठवाला, डोळ्यासमोर दिसला, साठवला हृदय ठिकाणी. जय जय मुकुंदा मुरारी पुराण पुरुषा श्री हरी माझा बहुपाश निर्धारी छेदी आता विश्वेशा. असताना मला पुन्हा म्हणू लागले भगवंता मुरारी गोविंदा गोपाला, माझा भाऊ पास असताना माझ्या असताना दुरात्मा आहे, हे दुरात्मा माझा छेदरे भगवंता. आता जो सजल जल वर्धन वदन उदार कारकनयन अवलोकिता सोडीला प्राण पुतनीने ते दवा. असताना मला अवलोकित असताना म्हणजे वर्त बघत असताना भगवंताकडे बघत असताना तिने प्राण सोडलेला आहे. स्थूल लिंग कारण महाकारण हरिने शोषिले न लागता क्षण दशी इंद्रिय पंचप्राण शोषे अंतकरण मला या पुतणीचे म्हणला जसे इंद्रिय शोषून काढले. या इंद्रियचा या पुतणीचा असताना अगत प्राण झाले. पुतना असणारे जमिनीवर धड म्हणून पडलेले. कशी चालते रंभासारखी चालते, पण आता कशी दिसते बघ. आता अवस्था भोग भोगून स्थाने संपूर्ण शोषिले जगजीवनी पुतनेचे भाग्य वानावे कवनी केली धन्य भगवंते. हा तरी म्हणला हिचं आता किती भाग्य मोठं आहे म्हणायचं. धन्य धन्य आहे म्हणा. अशा दुष्टाला सुद्धा देव मुक्ती देतो. दिवसाला सुद्धा द्या बघ याला त्या दुष्टाला सुद्धा म्हणला असणारे म्हणला एवढं वैकुंठ पद, एवढं सावीचे पद म्हणून देतो देव. म्हणजे किती धन्य धन्य आहे म्हणा देव सुद्धा. देवाचे सुद्धा किती उपकार आहे ते म्हणा, आनंद उपकार आहे ते. किती देव असणारा कृपळ आहे, किती असणारा देव जवळ. गेला पुतनेचा प्राण तरी न सोडी जगजीवन यशोदा पाहे घरात येऊन तो विशाळ आसुरी पसरले. पुतणीचा प्राण गेला पर देवानं सोडलं नाही. देव म्हणतात मी धरलं की एकदा सोडित नाही, मी कोणाला धरीत नाही. असा असताना यशोदा बघू लागले तर म्हणला विशाल रूप असताना त्या पुतणीचं पडलं आहे. महाभयानक विक्राळ वदन दंत दाडा भ्यासुर पूर्ण जीवा लांब सुंदर वर्ण लळळे मुखाबाहेरी. राक्षसीन पुन्हा झाली की ते रंभार उर्वशी होती गेले रूप निघून. आता काय झाली राक्षसीन झाली म्हणला. किती लांबीची किती रुंदीची म्हणतात तर तिच्या दाडा दात किती होती, नांगराचे फळाचे बसले कशी दात होती म्हणला. अशी अवस्था त्या असताना कोणाची होती तरी त्या पुतणीची दिसू लागली. बाळी चर्चेला शेंदूर बाभार झोटी भयंकर किती हे ताटिकाचे निर्धार कृष्णा अवतारी जन्मली हे. पावडर गन पावडर करून आलती म्हणला. आता काय झाली म्हणला कपात शेंदूर चिलचिला दिसू लागलाय. पहिल्यांदा कुंकू आले ती भांगात भरून, ती कुंकू राहिलं नाही म्हणला. कपडे द्या पुण्या पुढं कपड थांबत नाही बरं का, कपड निघून जात असते. पुतणीची अवस्था असं शरीर भीडच्या भीड पडलेलं आहे. नरशिरांच्या रोळते माळा यशोदेने देखील ते वेळा हाका फोडून बोलावी सकाळ धावा धावा. त्यावेळेस यशोदा हाका मारू लागली म्हणला धावा धावा माझा कृष्ण सोडवा, माझ्या कृष्णाला माझा असताना कृष्ण म्हणला कुठे गेला, या दुष्टाने गेला असे असताना मला यशोदा हाका मारू. गवळी पातले समस्त थरथरा यशोदा कापत महाभयानक प्रेत राक्षसीचे गवळी असताना म्हणला धावत आले तेव्हा यशोदा अंगावर त्याच्या शेरी उमटले. यशोदा थरथर कापू लागलेले. गवळी पाहते सकळ तो तिच्या वृक्षस्थळी घन निळ सच्चिदानंद घन निर्मळ स्तनमुखी धरला. त्यावेळेस असताना म्हणला गवळी सगळी बघू लागली म्हणला. अशी भयानक राक्षसीने पडलेली आणि ते या असताना मुखाच्या ठिकाणी थांब त्या राक्षसीचा आहे. अशा गवळ्याने असताना चित्र बघितलेलं आहे. काय करावं लागेल असा विचार करू लागली. गवळी आणि कृष्णा उचलला यशोदेपाशी दिला अश्रू वाहते मातेच्या डोळा हृदय धरून. असं गवळ्याने असताना कृष्ण धरला माती पशी दिला. असं यशोदे डोळे वाट खळखळ असताना ना वाट अश्रू होऊ लागलेले.
मोठा चुकला गे अनर्थ कैशी राक्षसी आली घरात मागुती कृष्ण वदन पाहता अश्रू पडते हरी त्या वेळेस असताना मला कृष्णा म्हणलाय माझ्या असताना मला मोठा घात चुकला म्हणला असता रे. कृष्णाचं वदन पुन्हा पुन्हा असताना यशोदे बोलायले. डोळ्यावर पाणी वाहू लागलंय. मुखावर यशोदीचं डोळ्यातलं पाणी मुखावर कृष्णाच्या पडू लागलेलं आहे. भ्याला असेल गे श्रीपती म्हणून आपली पायीची माती कृष्णाचे ललाटी लावती मला असताना दृष्ट झाले असेल, त्याला भूत लागला असेल, झापाटला असेल, तरी बायाचा आवरलाय बरं का. किती मोठं आवरलाय बघा की. त्याच्या घरी देव झालं मला. अरे त्याला भूत काय करेल. भूताचा भूत असताना यमाचा हे माताना काळाचा काळ असताना तो कृष्ण भगवान आहे. एक करीते लिंबलोन एक कृष्णाचे पाहुणी वदन म्हणते जाऊ न तुझवरून डोळसा. त्यावेळेस असताना मला कोणी दृष्ट काढू लागलेला आहे. याला झपाटला असेल म्हणे. कोणीतरी म्हणला असताना जाणतोय वसूची बोलवून असताना याची असताना म्हणला वळून टाकू लागलेलं आहे. काय म्हणते म्हणला कृष्णाच्या मुखचंद्रावर वळून जाऊ आपण अशा असताना मला प्रत्येकचा तर्क करू लागलेला आहे. भार दोरी करून गोरटी घाली ती हरीच्या निजकंठी द्रड बांधी ती रिटे गाठी होईल दृष्टी म्हणून दृष्ट होऊ नये म्हणा. कोणी असताना मला मागे मिरच्या ती बिबा कुठं कवडी बाली तो तिला तशा असणाऱ्या गोष्टी प्रत्येक वेळी प्रत्येक तर्क करू लागलेले. हा कमरेला त्याच्या बांधू लागलेले. श्रीकृष्ण कथा प्रयाग थोर भाव मागमाशे सुंदर तेथे माग स्नान भक्त नर त्रिकाळ करीते अनुतापे. भक्ताव म्हणला ही प्रयाग नदी आहे म्हणला. कृष्ण कथा म्हणजे कशा आहे. प्रयाग नदी असते म्हणे. नौका आहे या नौकेपाशी नौकेत बसा आणि पैल तीराला जावा. या पैल तीराला जाऊन तुम्ही सुद्धा जन्म मरणाचा फेरा चुकविचाल. जन्म मरणाच्या फेऱ्या तुम्हाला राडगाड फिरावं लागायचं नाही. ही कथा आपला असणाऱ्या अंगाचे कान करून सुंदर असणारे असं कृष्णाची कथा आहे की हा हरी विजय ग्रंथ राशी हे आनंदवन वाराणसी येते जे होते क्षेत्रवासी ते कृष्णाशी परमप्रिय असणारे म्हणला ही वाराणसी आहे बरं का. कृष्ण असणारा ग्रंथ हरी विजय ग्रंथ म्हणजे कसं आहे वाराणसी. वाराणसी ठिकाणी तेवढा आनंद आहे, इतर ठिकाणी आनंद नाही. अशी एक वाराणसी आहे. जो भीमा तीर विहार श्री ब्रह्मानंद जगदुद्धार जो श्रीवरद उदार त्याचे चरित्र परिसाता. भीमा नदीच्या काळावर बसून श्रीधर स्वामीने याच ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. अति आनंद असताना मला ही ग्रंथ आहे. बघतावर तुम्ही सुद्धा कथा ही श्रवण करा आणि तुम्ही कथा ही श्रवण केल्यानंतर तुमचाच स्वजन्म मनाचा फेरा चुकल. इति श्री हरी विजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर्श्रोते परिसोत चतुराध्याय गोड हा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हनुमान की जय.